नमस्कार. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड आयोजित इतिहास मंथन 2021 आज 54वे पुष्प सादर होत आहे. मला वाटतं आता हा महिना म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची आपल्याला उत्सुकता लागलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण दिन आपण थोड्या दिवसात साजरा करणार आहोत. आणि आपण तसं समितीच्या माध्यमातून ते आव्हान आपल्या फेसबुक पेजवरनं होणार आहे की घराघरातून, कारण या कोरोनाच्या महामारीमुळे आपण गेल्या वर्षीचा जो राज्याभिषेक सोहळा प्रत्येकाने घराघरातून केलेला होता, तसाच सोहळा आपण यावर्षी देखील घराघरातून जास्ती दिमाखात आणि सर्वांच्या उपस्थितीत आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुन्हा एकदा करणार आहोत. विशेष पुष्प या महिन्याचं आम्ही योजण्याचं कारण म्हणजे की राजगड ते रायगडचा प्रवास आपण या महिन्यात आपण करणार आहोत. म्हणून आज जे काही पुष्प आम्ही सादर करणार आहोत इथे, ही स्वराज्याची प्रथम राजधानी राजगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि अगदी तंजावर पर्यंत ते राज्य विस्तारित झालं, तर त्या राजगडाचा आज इतिहास आपण जाणून घेणार आहोत. आणि तो इतिहास काय आहे, ती भ्रमंती काय आहे, आणि आपल्या बरोबर त्यासाठी अशा वक्त्या लाभलेल्या आहेत. म्हणजे सर्वांना ते त्या ज्ञात आहेतच, आणि इतिहासामध्ये किंवा इतिहासाच्या पाऊलखुणांमध्ये भ्रमंतीमध्ये त्यांचं विशेष असं योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुवर्य आप्पा परबांनी जी काही पुस्तकं लिहिली, त्या पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्येक घरात गड किल्ल्यांचा इतिहास पोचलेला आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सौ शिल्पा परप्रधान आज तुमच्या समोर राजगडाची माहिती चित्रमय म्हणजे आपण पीपीटीच्या माध्यमातून आपण देणार आहोत. त्या स्वतः मी थोडक्यात ओळख करून देतो. त्या स्वतः उत्तम वक्त्या आहेत. गडभ्रमंती आणि वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जाऊन तिकडची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवत असतात. साने गुरुजी विद्यालयात त्या शिक्षिका आहेत. MA हिस्ट्रीमध्ये, साहजिकच MA हिस्ट्रीमध्ये त्यांनी त्यांची पदवी घेतलेली आहे आणि इतिहासाचा प्रसार प्रचार करून योग्य इतिहास गडांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. तर आज 54वे पुष्प इतिहास मंथनाचे सादर होत आहेत. थोडा विलंब झाला कारण का काही तांत्रिक गोष्टी होत्या, त्या आपण त्याच्यामध्ये अडकलो होतो. पण स्वराज्याची प्रथम राजधानी राजगड याच्या पीपीटीच्या माध्यमातून ते आज आपल्याला भ्रमंती करवणार आहे. सर्वांना माहिती आहे आज या कोरोनाच्या महामारीमुळे कोणाला भटकंती करता येत नाहीये, तर निदान आपण त्या पीपीटीच्या माध्यमातून तरी राजगडाचं दर्शन घेऊया. मी आमंत्रित करतो शिल्पाताई यांना. ताई नमस्कार, जय शिवराय. नमस्कार, जय शिवराय. राज्याभिषेक समितीतर्फे आपले मनपूर्वक स्वागत. आणि आता मी सूत्र सर्व तुमच्या हवाली करतो, कारण सगळे श्रोते उत्सुक आहेत राजगडची भ्रमंती ऐकण्यासाठी. बरेच जण आता जॉईन होत आहेत, तर मी थेट पीपीटी आधी हे करतो इकडनं, आणि मग तुम्ही तुमच्या व्याख्यानाला सुरुवात करू शकता. हो नक्कीच, धन्यवाद पंकज. येस, करू शकतात. हा, मी इकडनं आता तुम्ही सांगाल तसं मी इकडनं प्ले करत राहील. ओ ठीक आहे, नक्की चालेल. नमस्कार. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आधी आपण वंदन करूया. मला माहिती आहे की आपण सगळेच गडदुर्गांचे धारकरी, गेले वर्षभर आपल्या पायाला अक्षरशः जखडवून ठेवलेला आहे, आणि यातून कधी एकदा सुटका होऊन आपण सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवरती खेळायला बागडायला जातोय असं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि ते दिवसही आता जवळ येतील. लवकरात लवकर ह्या सगळ्या संकटातून आपण सुखरूपपणे बाहेर पडू
शिवरायांची तशी कृपा आहेच. आणि परत एकदा आपल्या गडदुर्गांकडे आपण वळू आणि तिकडचा जो प्राणवायू आहे तो आपल्या जीवनासाठी आवश्यक, त्याच्या आधारावरच सगळं आपलं जीवन चालू असतं, तो आपल्याला नक्की मिळेल. आज आपल्याला जी सुरुवात करायची आहे ती अर्थातच राजांचा गड आणि गडांचा राजा किल्ले राजगडाची. किल्ले राजगडाचं जे रूप आहे ते पाहिलं की अगदी मनामध्ये आनंद निर्माण होतो. आपल्या समोर दोन बाहू पसरून आपल्याला कवटाळ्याला उभा असलेला किल्ले राजगड आपल्याला आकर्षित करायला लागतो आणि नकळतपणे त्याच्या जवळ पडलेली आपली पावलं त्याच्यावर आरोहण करायला लागतात आणि हळूहळू या पावलांचं आरोहण इतकं सवयीचं होतं की वर्षभरातून कमीत कमी एक दोनदा तरी किल्ले राजगडाला भेट दिल्याशिवाय आपल्याला राहवतच नाही. अशा या गडांचा राजा आणि राजांचा गड किल्ले राजगडाची भ्रमंती आज आपण आधुनिक साधनांच्या माध्यमातून करणार आहोत. पुन्हा एकदा किल्ले राजगडाची ओळख करून घेणार आहोत. तिथला इतिहास जो माझ्या अल्पमतीने मी काही प्राप्त केलेला आहे तो तुमच्या समोर मांडायची संधी मला मिळते आहे आणि ती मी या संधीचा इथे उपयोग निश्चित करून घेऊन तुमच्या समोर तो अभ्यास मांडणार आहे. किल्ले राजगडाचं हे रूप बघितल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्या मनामध्ये असं एक निर्माण होतं ते चित्र की या वास्तुपुरुषाचं स्थान तरी नक्की किती प्राचीन असावं. राजगडाचा इतिहास बघताना अर्थातच राजगड ज्या डोंगर धारेमध्ये ज्या पर्वत रांगेमध्ये आहे त्या सह्याद्री पर्वताची आठवण आपल्याला नक्कीच होते. शब्द मी नीट उच्चारलेला आहे, सह्याद्री. शय म्हणजे निद्रा, झोपलेला, निद्रिस्त आणि आद्री म्हणजे पर्वत. कोट्यावधी वर्षांपूर्वी आपल्या पोटामध्ये खदखदत असलेला लाव्हा ज्याने उफाळून बाहेर टाकला आणि तो लाव्हारस थंड झाल्यानंतर दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली. त्याच लाव्हारसाच्या घड्या पडत पडत त्यातून हिंदुस्थानाच्या उत्तर दक्षिण अशी एक पर्वतरांग निर्माण झाली आणि त्या पर्वतरांगेने नंतर तसं रौद्र रूप कधीही धारण केलं नाही. आपला शांतपणा, समंजसपणाच दाखवला आणि म्हणून त्या पर्वत रांगेला आपण सह्याद्री असं संबोधतो. या सह्याद्री पर्वताच्याच मुळे महाराष्ट्रामध्ये जे काही एकंदरीत नैसर्गिक चित्र निर्माण झालं ते आपल्या महाराष्ट्र देशाचं वर्णन करणारं दगडांच्या देशा, काट्यांच्या देशा, पण त्याचं हे रांगडं रूप त्या सह्याद्री सारखंच विलोभनीय आहे, आकर्षक आहे आणि त्याचबरोबर पराक्रमाचं, शौर्याचं आहे. म्हणून या सह्याद्री पर्वताला महाराष्ट्राचा मानदंड म्हटलं गेलेलं आहे. ज्या वेळेला आपण किल्ले राजगडाचा विचार करतो तेव्हा किल्ले राजगड हे शिवप्रभूंनी दिलेलं नाव. मग त्याच्या अगोदर या राजगडाची ओळख तरी काय? मग असं म्हणतातल्या राहाळातल्या लोकांशी आपण विचारणा केली असता किंवा इतिहासाच्या पानांचा मागोवा घेतला असता आपल्याला लक्षात येतं ते एक महत्वाचं नाव म्हणजे बिरमदेवाचा डोंगर. मग या बिरमदेवाचा डोंगर असलेला या डोंगराचं मूळ नाव म्हणजे ब्रह्मर्षीचा डोंगर. कधी काळी ज्या वेळेला आर्यांचं आगमन भारतामध्ये झालं, भारतीय उपखंडात प्रवेश केल्यानंतर सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेले आर्य हळूहळू गंगा यमुना नदीच्या दुआबाकडे आले. त्या ठिकाणी आपलं स्थान त्यांनी बळकट केलं, स्थिर केलं. एक योग्य प्रकारे राज्य व्यवस्था निर्माण केली, गावं स्थापन केली
नगर स्थापन केली. हळूहळू त्याचा विस्तार वाढू लागला आणि जनपद, महाजनपद यामध्ये त्याचं रूपांतर झालं. साहजिकच स्थिरता आल्यानंतर विद्वत्तेला, कलेला, संस्कृतीला झळाळी मिळाली. आश्रम शाळा स्थापन झाल्या आणि विविध प्रकारचं ज्ञान देण्यासाठी या आश्रमस्थळांनी आपलं कार्य सुरू केलं. अर्थातच या आश्रमशाळांमधून दिलं जाणारं जे ज्ञान होतं ते विविध विषयांचं होतं. त्याचबरोबर समाजामध्ये कसं वागायचं, समाजाला उपयुक्त काय आहे याचा विचार करणारं होतं. ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्यातले शिष्य मंडळी आपल्या या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करायचे. काही शिष्यवरांना वाटायला लागलं की आपण गुरूंनाच विचारावं की या ज्ञानाचा अजून चांगला काय उपयोग करता येईल. त्यांनी गुरूंकडे जाऊन त्याबद्दल विचारणा केली असता गुरूंनी त्यांना जे तुम्हाला ज्ञान प्राप्त झालंय त्याचा प्रसार करा हे सांगितलं. आणि अर्थातच त्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तीच आपली योग्य गुरुदक्षिणा आहे हे समजून त्या विद्यार्थ्यांनी दुर्गम अशा भागांकडे पावलं वळवली. उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी आर्यांची वस्ती स्थिरावलेली होती. त्यामुळे साहजिकच या शिष्यवरांना खुणावू लागला होता दक्षिण भारत. तिथे यायचा मार्ग तर कसा? ज्या वेळेला ते चालत निघाले, वाटेमध्ये त्यांना विंध्य पर्वत आडवा आला. त्या विंध्य पर्वताला नमन करून दक्षिणापथाचा मार्ग त्या विंध्य पर्वताच्या माध्यमातून या शिष्यवरांनी शोधला. अगस्ती ऋषींनी दक्षिण भारताचा मार्ग कुठून आणि कसा आहे ते त्यांना आधी दाखवूनच दिलं होतं. आणि त्याच्याच पावलावर पावलं टाकत ही शिष्यवर मंडळी दक्षिण भारतात येऊन पोहोचली. त्यावेळच्या दंडकारण्यात. अर्थात इथे आल्यानंतर घनदाट जंगल आणि आजूबाजूला एका पर्वत रांगांचे उभे असे कडे हे बघून त्यांचं मन दडपून गेलं. पण त्याचबरोबर त्यांना आकर्षण वाटलं की अशा निवांत ठिकाणी आपलं अध्यापनाचं कार्य किती सुंदर चालेल. आणि मग एक एक करत त्या शिष्यांनी वाटेवरची सह्य शिखरं जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्या सह्य शिखरांच्या आसमंतात असलेल्या आदिम जमातींशी संपर्क साधला. भाषेचा प्रश्न होता म्हणून हाताच्या माध्यमातून भाषा संवाद हे निर्माण केलं. ही जी हाताच्या हालचालींवरची जी भाषा आहे त्याला करपल्लवी या नावाने ओळखलं जातं. हळूहळू त्या भाषांमधले शब्द आत्मसात केले. त्या आदिम जमातींची मन जिंकली. त्यांच्या माध्यमातून उंच अशा या सह्य शिखरांवर स्वतःला राहण्यासाठी गिरीकंदर निर्माण करून घेतली. पाण्याची व्यवस्था निर्माण करून घेतली. आणि मग अध्यापनाची क्षेत्र निर्माण झाली. काळाच्या ओघात ह्या शिष्यवरांनी त्या सह्य शिखरांवरती आपले देह ठेवले, पण आपल्या परंपरा बाजूला टाकल्या नाहीत. त्याचा प्रवाह बनवला. आणि ह्या अध्यापन क्षेत्राच्या माध्यमातून त्या केंद्रांच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर सुशिक्षित आणि सुसंस्कृत करायला सुरुवात केली. साहजिकच ही सह्य शिखरं त्या शिष्यवरांच्या नावांमुळे ओळखली जाऊ लागली. आणि आजही आपण त्या सह्य शिखरांना त्या शिष्यवरांच्या नावानेच ओळखतो. यातूनच आकाराला आलेले अनेक गडदुर्ग आपल्याला दिसतात. पराशरांचा मागोवा सांगणारा पन्हाळा दिसतो. वशिष्ठ ऋषींच्या शिष्यवरांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं तो वासोटा पाहायला मिळतो. मार्कंड्य ऋषींचं अस्तित्व दाखवणारा मार्कंड्या दिसतो. अश्वलायन ऋषी ज्या ठिकाणी राहिले तो अस्वलगड उर्फ परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड आपल्याला पाहायला मिळतो. कौंडिण्य ऋषींचं वास्तव्य असलेला कोंढाणा
परिचयाचा आहे. तद्वत ब्रह्मर्षी ऋषींचं वास्तव्य असलेला ब्रह्मर्षीचा डोंगर म्हणजेच बिरमदेवाचा डोंगर आणि पुढे आपल्याला माहित असलेला किल्ले राजगड असा प्राचीन काळापासूनचा या किल्ल्याचा इतिहास आहे. नेक्स्ट, अशा या गडदुर्गाची भ्रमंती आज आपल्याला करायची आहे. जसं जसं आपण किल्ले राजगडाच्या परिसरात जातो, जवळीक साधायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचं जे नैसर्गिक रूप आहे ते आपल्या नजरेत भरतं. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याच्या बाहू, तीन बाजूला तीन बाहू असलेला हा किल्ला. एका बाजूला पद्मावती माची, एका बाजूला संजीवन माची, पलीकडे सुवेळा माची आणि निळ्या आकाशात घट्ट असा रोवला गेलेला ते जे शिखर आहे तो बाले किल्ला. असं किल्ले राजगडाचं रांगडं रूप प्रत्येक गडदुर्गाच्या धारकऱ्याच्या मनात कायमस्वरूपी आहे. शिवाजी महाराजांनी अर्थातच ज्या वेळेला पहिल्यांदा किल्ले राजगडाचं हे रूप पाहिलं असेल तेव्हा तेही आपल्यासारखेच हरकून गेले असतील आणि स्वराज्य कार्यास्तव या संपूर्ण गडदुर्गांचा वापर त्यांनी योग्य प्रकारे केलेला दिसून येतो. पण महाराष्ट्राला गडदुर्गांच्या बाबतीतली नवलकथा फक्त महाराजांपासूनच नाहीये. प्राचीन कालखंडापासून गडदुर्गांनी महाराष्ट्र संरक्षिलेला आहे. महाराष्ट्रातली अनेक राजकुळं सातवाहन आहेत, चालुक्य, कदंब, शिलाहार, राष्ट्रकूट, त्रैकुटक, कलचुरी, हरिश्चंद्र वंश, यादव अशा अनेक राजघराण्यांनी आपल्याला महाराष्ट्रातल्या या रांगड्या सौंदर्याचा उपयोग केलेला दिसतो. प्रारंभीच्या काळामध्ये अध्ययन अध्यापनाचे केंद्र असलेली ही सह्य शिखरं हळूहळू तटबंदीचे साथ चढवायला लागली आणि त्यानंतर त्यांच्यावरती गडकोट आकाराला आले आणि त्या गडकोटांच्या आधाराने महाराष्ट्राची राजघराणी नांदायला लागली, त्यांच्या माध्यमातून संस्कृती रुजायला लागली. त्यामुळे या प्रत्येक राजघराण्याच्या पाऊलखुणा आपल्याला महाराष्ट्राच्या आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांचा जन्मच मुळी किल्ले शिवनेरीवरचा आणि त्यानंतरचं थोडं बालपण बंगरूळ प्रांती गेल्यावर पुनश्च ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये ते आले तेव्हा साहजिकच आहे की महालामध्ये वास्तव्य करून ऐषारामी जीवनाचा मार्ग महाराजांनी स्वीकारलाच नसता. कारण सिंहाला घनदाट जंगलातील गुहाच आकर्षित करते. साहजिकच आहे महाराजांचं लक्ष गडकोटांकडे गेलं आणि त्या गडकोटांनी एक वेगळी कात टाकली. आता आपला जीर्णोद्धार होणार आहे हे त्या गडकोटांच्याही लक्षात आलं आणि ते महाराजांच्या आणि स्वराज्याच्या सेवेसाठी तयार झाले, तत्परतेने पुढे आले. नेक्स्ट, ज्या वेळेला किल्ले राजगडाचा परिसर त्या परिसरामध्ये महाराज आले तेव्हा त्यांचं वय अतिशय कोवळं आहे, जेमतेम 11-12 वर्षाचं. कवी परमानंदांनी शिवभारतामध्ये म्हटलेलं आहे की बंगरूळहून महाराज आपल्या श्रियां समवेत महाराष्ट्र देशी आले. श्रिया हा शब्द त्यातल्या जर वेलांटीचा विचार करता त्याचा एक अर्थ लक्ष्मी आणि दुसरा अर्थ पत्नी असा होतो. बंगरूळ प्रांताहून महाराष्ट्र देशी येईपर्यंत शिवाजी महाराजांची बालपणातली 2 लग्न झालेली होती. शिवाजी महाराजांची प्रथम पत्नी सगुणाबाई शिर्के आणि द्वितीय पत्नी सईबाई निंबाळकर यांच्या समवेत राजमाता शिवबांना घेऊन महाराष्ट्र देशी आल्या. इथे आल्यानंतर शहाजी राजांची राणी म्हणून राजमाता जिजाऊंनी कारभार आपल्या हाती घेतला. मार्गदर्शन करायला दादोजी होतेच आणि शिवबांना पुढे घेत जिजामातांनी या आसमंताला आपलंसं करायला सुरुवात केली. शिवबांचं सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणं लोकांना आवडायला लागलं.
हा राजा आपला वाटायला लागला आणि शिवाजी महाराजांचं बालरूप, त्यांची प्रत्येक पावलं जशी सह्याद्रीच्या ठिकाणी उमटत गेली, तसं तसं स्वराज्याचं स्वप्न टप्प्याटप्प्याने आकारत गेलं. किल्ले राजगडाच्या परिसरात महाराज आलेले आहेत. त्यावेळेला त्यांनी इकडच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. आपल्याला स्वराज्य कार्यासाठी जे काही करायचं आहे त्याचा विचार त्यांनी सुरू केला. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या भागातल्या आपल्या जहागिरीच्या जवळ असलेल्या किल्ल्यांमधले मातब्बर किल्ले कोंढाणा आणि तोरणा ह्यावरती इतर सत्ता केंद्रांची करडी नजर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर आपण कोणत्याही हालचाली केल्या तर आपल्याला त्या धोकादायक ठरू शकतात. आणि म्हणून त्यांनी त्या काळात थोडासा दुर्लक्षित असलेला असा हा बिरमदेवाचा डोंगर जवळ केला. तोपर्यंत बिरमदेवाच्या डोंगराचं अस्तित्व कसं होतं, तर आकाशात घुसलेलं उंच असं एक सह्य शिखर आणि सुवेळा माची परिसरामध्ये असलेलं थोडी तटबंदी, गुंजवणे दरवाजा आणि त्या माचीच्या संरक्षणासाठी असलेलं शिलीमकर घराणं. श्री निंब या गावावरून आलेलं हे घराणं म्हणून त्यांना शिलीमकर असं संबोधलं जात असे. या शिलीमकर घराण्याने बिरमदेवाचं संरक्षण करायचं काम केलेलं होतं. आणि शहाजी राजांचे अधिकारी सोनोपंत डबीर यांचं सुद्धा किल्ले राजगडाच्या परिसरामध्ये वास्तव्य होतं. किल्ले राजगडाच्या संरक्षणासाठी सोनोपंतांच्या बरोबरीने शिलीमकरही उतरले होते. आणि याबद्दल शहाजी राजांनी दोघांचीही कौतुकाने पाठही थोपाटली होती. त्यामुळे साहजिकच आहे की केंद्र सत्तेची नजर नसलेला हा बेवसाऊ असा किल्ला हा आपल्या प्रारंभीच्या कार्यासाठी योग्य आहे हे शिवरायांनी जाणलं. आणि या भागामध्ये 1645च्या दरम्यान लोकांची संचणी करायला सुरुवात केली. म्हणजे अर्थातच लष्कर भरती आणि आपल्या सैन्याच्या कवायती, त्यांच्या हालचाली, त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलेलं दिसून येतं. नेक्स्ट, अशा या किल्ले राजगडावरच्या हालचाली शिवाजी महाराजांच्या बाबतीतून सुरू होतात त्या 1645 पासून ठळकपणे आणि त्याच्याही 1-2 वर्ष इकडे तिकडे. मग अशा या किल्ले राजगडाच्या परिसरातलं आपलं कार्य, प्रारंभीचं हे कार्य त्यांनी जेव्हा सुरू केलंय त्यावेळेला साहजिकच त्यांचं येणं जाणं किल्ले राजगडाच्या परिसरात वाढायला लागलं. बिरमदेवगडाची जी एकंदरीत रचना होती ती महाराजांना भावलेली होती. आणि या ठिकाणीच त्यांनी आपला सत्ता केंद्राचा मुख्य भाग ठेवून स्वराज्याचा कारभार हाकायला सुरुवात केली. 1645 पासूनचा जरी विचार केला तरी 1670 पर्यंत म्हणजे तब्बल 25 वर्ष किल्ले राजगड हिंदवी स्वराज्याची राजधानी, प्रथम राजधानी म्हणून कार्यरत असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. किल्ले राजगडाच्या रोखाने आपली पावलं निघतात. गडावर जाण्याचे मार्ग त्याच्याकडे आपण वळतो, पण येणं तितकं सोपं नाही. कारण गडाचा परिसर गुंजवणे, कानद या नद्यांच्या खोऱ्यांनी वेष्टिलेला आहे. ज्या वेळेला पुण्यावरून आपण नसरापूरहून किल्ले राजगडाच्या रोखाने यायला निघतो तेव्हा वाटेमध्ये गाव लागतं मार्गासनी. या गावाचा अर्थ आहे मार्ग असणी. असणी म्हणजे छावणी. ज्या ठिकाणी स्वराज्याचं पायदळ छावणी करून असायचं त्या छावणीकडे जाणारा मार्ग म्हणजे मार्गासनी गाव. तिथूनच तुम्ही थोडंसं पुढे आलात तर वाजेघर नावाचं गाव लागतं. वाजिन म्हणजे घोडा, म्हणजे ज्या ठिकाणी स्वराज्याचं घोडदळ विश्रांती घेत असे असं ते गाव. आणि टप्प्याटप्प्याने ही गावं मागे टाकत आपण पुढे येऊन किल्ले राजगडाच्या पोटाशी येतो. त्या ठिकाणी किल्ले राजगडाच्या पायथ्याचं महत्वाचं गाव वसलेलं दिसतं ते शिवापट्टण, ज्याला आज आपण पाली या नावाने संबोधतो.
किल्ले राजगडावर येण्यासाठी मार्ग वेगवेगळे आहेत. त्यातला सगळ्यात प्राचीन मार्ग आहे तो गुंजवणे दरवाजाचा. त्यानंतर शिवाजी महाराजांनी राजधानीच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्यावर गडावर येणाऱ्या लोकांचा राबता वाढला आणि त्याला साजेसा असा हा महामार्ग तयार केला, जो शिवापट्टण पाली गावातून किल्ले राजगडाकडे येत असे. संजीवनी माचीवर आळ दरवाजा किल्ले राजगडाची आब राखून होताच तिथून येणाऱ्या लोकांची चौकशी करून त्यांना तो आतमध्ये सोडायचा. आणि इतकंच नाही तर त्या राजगडाला 2 गुप्तद्वार सुद्धा लाभलेले दिसतात. एक गुंजवण्याच्या बाजूने जो मार्ग आता सर्रास आपण वापरतो आणि दुसरं गुप्तद्वार काळेश्वरीच्या परिसरात आहे. अशा प्रकारे गडावर येण्यासाठी विविध मार्गांचा आपण वापर करू शकतो. पण आज मात्र आपण राजमार्गानेच जाणार आहोत, कारण आपल्याला गडाची भ्रमंती, त्याची ओळख करून घ्यायची आहे. नेक्स्ट, तुम्ही किल्ले राजगडाच्या रोखाने जायला निघता. उजव्या बाजूला पसरलेली संजीवन माची, डाव्या बाजूला पद्मावती माचीचा परिसर आणि समोर आभाळातला बाले किल्ला, आणि आपण तेव्हा शिवापट्टण गावात येऊन पोहोचतो. त्या शिवापट्टण गावात आल्यानंतर तिथे जर तुमच्या मनात शिवप्रभूंबद्दल आदर असेल आणि स्वातंत्र्याची आस असेल तर जे वारे वाहत असतात ते तुम्हाला सुखदायक असतात, गडावर ओढून नेणारे असतात. आणि जर तुमच्या मनामध्ये विकल्प असेल, वाईट विचार असेल, अवज्ञा करायचा भाग असेल, तर तेच वारे तुमच्या कानामध्ये एक घटना सांगतात. शिवाजी महाराजांच्या या शिवापट्टण गावात स्वराज्याचे दुसरे सेनापती माणकोजी दहातोडे यांचं वास्तव्य होतं. गडावरती राजमाता जिजाऊ होत्या. शिवाजी महाराज मोहिमेवर होते. आपत प्रसंग निर्माण झाले होते. स्वराज्याच्या कारभाराकडे लक्ष द्यायचं काम जातीने राजमाता जिजाऊ पाहत होत्या. एका बाजूला आपला पुत्र मोहिमेच्या अनुषंगाने संकटात आहे याची त्यांना जाणीव होती, आणि म्हणून जिजामातांनी सरनोबतांना, स्वराज्याच्या सेनापतींना, माणकोजी दहातोड्यांना आदेश दिला की शिवाजी महाराजांच्या संरक्षणासाठी तरी जा, नाहीतर स्वराज्य कारभारासाठी तरी रुजू व्हा. पण माणकोजी दहातोडे हे शहाजी राजांनी पाठवलेले सरदार. त्यांच्या मनात विकल्प निर्माण झाला. त्यांनी शहाजी राजांच्या राणीची, जिजामातांची अवज्ञा केली. त्यांनी वारंवार निरोप पाठवले असताही त्याकडे दुर्लक्ष केलं. शिवाजी महाराज जीवावरच्या मोहिमेवरून परत आले आणि जिजामातांनी ही घटना त्यांच्या कानावर टाकली. अर्थातच शिवाजी महाराजांच्या नेत्री अंगार फुलला. आपल्या सरनोबताकडनं अशी आगळीक घडते कशी हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी त्याचा जाब विचारायचं काम केलं. तेव्हा माणकोजी दहातोडेने त्याबद्दल फारसा काही विचार केला नाही. त्यांनी फारसे काही तमा बाळगली नाही आणि हीच गोष्ट महाराजांना खटकली. जरी वयाने, अधिकाराने तुम्ही मोठे असाल, वडिलांच्या माध्यमातून तुम्ही या स्वराज्य कार्याच्या निगडीत होण्यात आले असाल, पण अवज्ञा करण्याचं तर काहीच कारण नव्हतं. आणि सरनोबताकडनं ही जर अवज्ञा होत असेल तर इतर सर्वसामान्य सैनिकांचं काय, आणि ह्या बाबतीत आपण कठोर शासन केलंच पाहिजे याची जाणीव महाराजांना झाली. आणि महाराजांनी माणकोजी दहातोड्यांचा चौरंग करा असा आदेश दिला. मंडळी, चौरंग म्हणजे दोन्ही हात कोपरापासून तोडून टाकणं आणि दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडून टाकणं आणि उर्वरित आयुष्य एखाद्या परावलंबी जीवनासारखं जगायचं. हे माणकोजींच्या नशिबी आलं, ते त्यांच्या उन्मत्तपणामुळे. शिवापट्टण गावातला वारा ही घटना तुमच्या कानात सांगेल आणि तेव्हा लक्षात घ्या की अवज्ञा करण्याचे परिणाम काय होत असतात. ते मनात धरून तुम्ही पाली दरवाजाचा मार्ग चढत पुढे येता. अर्ध्या मार्गावरती आल्यानंतर तुम्हाला खुणावायला लागतो,
पाली दरवाजाचा हा बिनीचा दरवाजा, पहिला दरवाजा, त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आपलं मन हरकून गेलेलं असतं. जी काही दमछाक झालेली असते ती सगळी पूर्तता झाल्यासारखी असते आणि आता आपल्याला पुढे काय बघायला मिळणार आहे याची उत्सुकता मनात दाटायला लागते. नेक्स्ट, या पाली दरवाजातून तुम्ही पुढे आल्यानंतर तो पहिला दरवाजा ओलांडल्यावर परत तसेच वक्राकार मार्ग चढत आणि तेही पायऱ्यांचे मार्ग चढत आपण एका टप्प्यावर येऊन पोहोचतो. समोर असा जणू काही स्वर्गाकडे जाणारा सोपान आणि शेवटी स्वर्गाचं प्रवेशद्वार असलेला महादरवाजा दृष्टीस पडतो आणि तेव्हा आपल्याला हायसं वाटतं. आपण वेगाने महादरवाजाच्या दिशेने जायला निघतो, पण वाटेमधल्या त्या पायऱ्या आपली चांगलीच दमछाक करतात. एक एक पायरी चढत असताना ऊर धपापायला लागतो आणि बांधणीचं, राजगडाच्या या बांधकामाचं कौतुक वाटायला लागतं. मनात विचार येतो की जर आपण किल्ले राजगडाचे शत्रू असतो तर आज आपली अवस्था काय झाली असती. एका हातामध्ये शस्त्र घेऊन पुढचं जीवन काही माहित नाहीये, वळणावळणांचा हा मार्ग चढत येऊन जर महादरवाजाशी लगट करायचा विचार केला असता तर ऊर धपापत एवढ्या पायऱ्या चढत आपण ते कसं काय पूर्ण केलं असतं. आणि ह्या सगळ्या दरम्यानच्या कालावधीत आपण सुरक्षित तर नाहीच, कारण महादरवाजावरची शिबंदी आपला वेध घेण्यासाठी तत्पर असते. बरकंदाज तिरंदाज आपल्याकडे रोखूनच असतात. त्यांच्या बाणांची टोकं आपल्या दिशेनेच वळलेली असतात आणि तेवढ्यात मनात विचार येतो की आपण शत्रू नाही आहोत, आपण स्वराज्याचे पाईक आहोत, महाराजांचे सैनिक आहोत, त्यामुळे आपल्याला भीती नाही. आणि त्या विचाराने आपण हा मार्ग लिलया चढून जातो आणि पोहोचतो पाली दरवाजा त्या महादरवाजात. नेक्स्ट, महादरवाजामध्ये आल्यानंतर थकलेलं शरीर त्या पायरीवरच विसावतं. पाठी वळून आपण बघतो आणि समोरचा डोंगर मनात घर करून राहतो. ओळखीचाच असतो तो आपल्या, कारण अर्थातच राजगडाच्या जोडीने उभा असलेला हा डोंगर म्हणजेच तोरणा. किल्ले प्रचंड गड, नावाप्रमाणेच प्रचंड आणि त्याची उंची सुद्धा आपल्याला दिपवून टाकणारी. किल्ले तोरण्याचं ते दर्शन होतं आणि मनामध्ये नकळतपणे एक वाक्य आठवायला सुरुवात होते. शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरण बांधणं हा मराठी भाषेतला जो वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ आहे एखाद्या कार्याची सुरुवात करणं किंवा शत्रूला युद्धासाठी ललकारणं. शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला आणि तोरण बांधलं म्हणजे दरवाजाला तोरण बांधणं नव्हे, तर तोरणा हा त्या काळातला आदिलशहाचा मावळ भागातला महत्वाचा किल्ला आहे. एक प्रकारे त्याचं हेडक्वार्टर आहे आणि त्याला ज्या वेळेला महाराजांनी हात घातला त्यावेळेला साहजिकच आहे की आदिलशाही दरबारात त्याची दखल घेतली गेली, खळबळ माजली गेली आणि महाराजांनी तोरणा ताब्यात घेऊन आदिलशहाला एक आव्हान दिलं की मी आता तुमचा हा मातब्बर किल्ला ताब्यात घेतलाय, मी युद्धासाठी आता लढायला तयार आहे, तुम्हाला ज्या सरदारांना पाठवायचंय पाठवा. आणि म्हणून तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधणं म्हणजे युद्धासाठी तयार असल्याचं दर्शवणं, युद्धासाठी ललकारणं, ही गोष्ट आपल्याला या दरवाजात बसून तोरण्याकडे पाहताना आठवते. तोरण्याचं आपण दर्शन घेतो, पुन्हा आपली मान महादरवाजाकडे वळते. नेक्स्ट, आणि महादरवाजाच्या उंबरठ्यावर उभं राहून आपण या ठिकाणाहून दिसणारी दृश्य पाहायला सुरुवात करतो. नेक्स्ट, महादरवाजाचं बांधकाम आपल्या नजरेत भरायला लागतं. त्या दरवाजाचा उंबरा थांबा,
तो उमरा ओलांडण्यापूर्वी थोडासा विचार करायचा आहे. कारण ह्या उमऱ्याला पदस्पर्श झालेला आहे तो राजमाता जिजाऊंचा. ह्या उमऱ्याला स्पर्श झालेला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा. ह्या उमऱ्याला स्पर्श झालेला आहे युवराज संभाजी राजांचा. आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उंची पाहता त्या उमऱ्याला स्पर्श करण्या इतकं कर्तृत्व आपण केलंय का याचा विचार करा. आणि नसेल तर त्याला स्पर्श करू नका. तो उमरा ओलांडून आतमध्ये जा. त्या उमऱ्यावर आपण नतमस्तक व्हायला हवंय आणि महाराजांकडे परवानगी मागायला हवी आहे की आम्हाला राजगडाचं हे सौंदर्य, त्याच्या पराक्रमाची गाथा ऐकण्यासाठी या राजगडाच्या महादरवाजातून आत जायला संमती द्या. ते महाराज ते देतीलच, कारण आपण त्यांचीच लेकरं बाळं आहोत. महादरवाजा ओलांडून तुम्ही आतमध्ये येता. नेक्स्ट, तिथे आल्यानंतर सहज पाठी वळून आपण बघतो महादरवाजाची अंतर्गत रचना आपल्याला दिसायला लागते. समोर डाव्या बाजूला आपल्याला 3 कमानी दिसतायत. ती जी बैठक आहे ती दौलत बंकींची. आणि उजव्या बाजूची जे बांधकाम आहे ते बंकींचं. आता बंकी म्हणजे काय, तर शिवकाळामध्ये दरवाजावरील, महादरवाजा असो, प्रथम दरवाजा असो, या दरवाजावरील जे पहारेकरी असत त्यांना बंकी अशी संज्ञा होती. आणि त्या बंकींवरचा, त्या पहारेकऱ्यांवरचा जो प्रमुख असे त्याला दौलत बंकी म्हटलं जाईल. म्हणजे तुम्हाला किल्ले राजगडावरती यायचं असेल तर तुम्ही पाली दरवाजाच्या पहिल्या दरवाजातून तुम्हाला संमती मिळाल्यानंतर इथे आल्यावर परत कसून चौकशी होणार. दौलत बंकींच्या करड्या नजरेखालून तुम्ही जाणार. तुमच्यापासून कुठलाही धोका राजपरिवार आणि गडावरती कोणत्याही व्यक्तीला नाही याची खात्री जमा झाली की मगच तुम्हाला इथून पुढे जायला मिळणार. अशा प्रकारे पहारेकऱ्यांचं असलेलं हे स्थान, विश्रांतीच्या वेळेला घटकाभरती बसावं, जी काही भाकर तुकडा सोबत आहे ती खावी आणि परत पहाऱ्यासाठी उभं राहावं, आणि त्यासाठी केलेली ही व्यवस्था आपल्याला इथे पाहायला मिळते. नेक्स्ट, आपण पाली दरवाजाचा आतमधून प्रवेश केल्यानंतर पुढे येतो आणि आपल्या नजरेला हे तळं दिसतं. या तळ्याला राणीवसा तळं असं म्हटलं जातंय. याचं कारण, राणीवसा तळ्याच्या बरोबर समोर जी एक भिंत दिसते तो अर्थातच राजवाड्याचा पाठचा भाग. आणि त्या भिंतीच्या पलीकडे असलेली जी दालनं आहेत त्या ठिकाणी राजमाता जिजाऊंचं वास्तव्य होतं. ज्या वेळेला शिवाजी महाराज या राहाळात आलेत, आसमंतात आलेत, आपल्या जहागिरीवर आलेत, तेव्हा ते अर्थातच बाल शिवाजी आहेत. त्यामुळे जो काही कारभार केला जातोय तो जिजामातांच्या अनुषंगाने. आणि जिजामाता या शहाजी राजांच्या पत्नी, म्हणजे शहाजी राजांची राणी, आणि शहाजी राजे या संपूर्ण भागाचे वतनदार. त्यामुळे त्यांची राणी गडावर आहे, त्यांचं वास्तव्य जिथे आहे त्या महालाच्या पाठच्या बाजूला असलेलं हे तळं जे स्त्री वर्गाशी संबंधित असे त्याला राणी वसा तळं म्हणून संबोधलं जाणं शक्य आहे. असं हे राणी वसा तळं आपल्याला इथे दिसतं. नेक्स्ट, या राणी वसा तळ्याला आपण डाव्या बाजूला ठेवून पुढे जातो तेव्हा आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात. समोर हे जे काही वास्तूचे अवशेष दिसत आहेत तो आहे अंबरखाना, म्हणजे धान्य कोठार. गडावर राहणाऱ्या लोकांसाठी वर्षभराच्या धान्याची बेगमी या ठिकाणीच करून ठेवली जात असे. आणि मग जे काही राहाळातलं धान्य आहे, नाचणी असतील, तांदूळ असतील, त्या सगळ्याची, किंवा मसाल्याचे पदार्थ असतील, त्या सगळ्याची साठवण इथे होईल. अर्थातच त्या वास्तूची एकच भिंत जरी तिथे असली तरी ती भिंत किती मजबूत आहे आणि त्याच्या मध्ये असलेल्या खांबांसाठीची रचना, त्या ठिकाणी सागाचे खांब, वरती कौलारू छप्पर, यावरून आपल्याला या इमारतीचा अंदाज बांधायला नक्कीच सोपं जातं. नेक्स्ट,
हा अंबरखाना बघून आपण त्याच वाटेने पुढे जायला निघतो. त्यावेळेला आपल्याला वाटेमध्ये अजून एक आता परिपूर्ण अशी इमारत दिसते. या इमारतीला सदर असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ह्या सदरीबाबत राजांची सदर असा उल्लेख आहे. ही राजांची सदर आहे, पण ती उत्तरकालीन राजांची, म्हणजे ज्या वेळेला किल्ले राजगड भोर संस्थानाकडे होता, त्यावेळेला भोर संस्थानिक किल्ले राजगडावर पद्मावती देवीच्या दर्शनाला येत, तेव्हा त्यांचं जे काही उठण्या बसण्याचं स्थान होतं ते म्हणजे ही सदर. आणि असं म्हणताला भोर संस्थानिक हे राजाच होते, त्यामुळे त्या सगळ्यांना राजांची सदर म्हणून माहीत असलेली ही वास्तू. ही शिवाजी महाराजांची सदर नाही असं मी म्हणते, कारण माझ्या माहितीप्रमाणे आणि अभ्यासाप्रमाणे शिवकालीन या वास्तूला जे योग्य नाव देता येईल ते म्हणजे तटसरनोबताची सदर. किल्ले राजगडाचा एकंदरीत विचार करता आपल्याला असं लक्षात येतं की ह्या एकाच किल्ल्यामध्ये 4 उपकिल्ले आहेत. त्याच्या 3 माच्या आणि बालेकिल्ला. प्रत्येक माचीचा स्वतंत्र कारभार आणि ह्या प्रत्येक माचीला एकमेकांपासून वेगळं करण्याचं काम त्यामध्ये असलेल्या पार्टिशन वॉलने सुद्धा केलेलं आहे. त्या बांधणीमध्ये ती जी भिंत आहे त्याच्यामध्ये असलेला दरवाजा जर उघडा असेल तरच तुम्हाला एका माचीवरून दुसऱ्या माचीवर जाता येणं शक्य असे, नाहीतर नाही. त्यामुळे या प्रत्येक माचीवर आपल्याला सदर असलेली दिसते आणि त्या भागातून माचीवर आणि पर्यायाने राजगडावर येणाऱ्या लोकांवरती नजर ठेवली जात असे, त्यांची चौकशी केली जात असे. किल्ले राजगडाचा सगळ्यात मुख्य वस्तीचा भाग म्हणजे पद्मावती माची, कारण हीच माची त्यातल्या त्यात आकाराने विस्तृत आहे आणि ह्या माचीवरती प्रमुख देवस्थानं, राजदरबार, जिजामातांचं वास्तव्य, शासकीय अधिकाऱ्यांची घरं आहेत. त्यामुळे ह्या माचीचा कारभार जास्त चौकशीने, जास्त विश्वासाने पाहिला जात असे, खबरदारीने पाहिला जात असे. त्यामुळे या माचीचा कारभार बघणारा जो अधिकारी होता त्याला तटसरनोबत असं म्हणत. शिवाजी महाराजांनी या तटसरनोबताच्या बाबतीमध्ये काळजी घेतलेली दिसते. कडतोजी गुजर हे काही काळ आपल्याला पद्मावती माचीचे तटसरनोबत असलेले दिसतात आणि त्या 4-5 वर्षात त्यांना पारखून घेतल्यानंतरच महाराजांनी त्यांना पुढे आपल्या सैन्याचं पूर्णपणे नेतृत्व दिलं, प्रतापराव या पदवीसह. त्यामुळे प्रतापराव गुजरांचं प्रारंभीचं कार्य, त्याची साक्ष देणारी ही सदर, ही तटसरनोबताची पद्मावती माचीचा कारभार सांभाळणाऱ्या सरनोबताची सदर असलेली आपल्याला दिसून येते आहे. आणि ह्या सदरेच्या नंतर नेक्स्ट आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला अजून पद्मावती माचीवरचा वेगवेगळा जो भाग आहे तो दृष्टीस पडतो. आता इथून जरा राजदरबार लक्षात येईल म्हणून आपण ही स्लाइड बघतो आहोत. इथे तुम्हाला राणीवसा तळ, अंबरखाना आणि त्याचबरोबर पुढे पसरलेलं राजदरबाराचं प्रांगण पाहायला मिळतंय. पद्मावती माचीवरती असलेला विस्तृतपणा हा एवढाच. त्याच्यामुळे या ठिकाणी असलेला राजदरबार आपल्याला इथे जाणवतो, कारण राजदरबार म्हटला की थोडी तरी विस्तृत जागा हवीच. त्या अनुषंगाने आपल्याला हे बांधकाम पाहायला मिळतं आहे. एकदम कड्याला लागून तटबंदी आणि त्याला लागूनच दरबाराचं प्रांगण आपल्याला पाहायला मिळतं. इथून आपल्याला संपूर्ण पद्मावती माचीचा कारभार लक्षात येतो आहे आणि ह्याच पद्मावती माचीला महत्व का आहे तर हे राजदरबाराच्या अनुषंगाने हे इथे दिसतं. नेक्स्ट, या पद्मावती माचीच्या आता थोड्या खालच्या भागामध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला काही देवस्थानं नजरेस पडतात. पहिलं म्हणजे हे शंभू महादेवाचं मंदिर. शिवाजी महाराजांचं भोसले घराणं, या भोसले घराण्याचं कुळदैवत आहे शिखर शिंगणापूरचा महादेव. आणि अर्थातच भगवान शिव म्हणजे शौर्याचं, वीर्याचं प्रतीक.
त्यामुळे शिवकाळामध्ये आपल्याला जवळपास प्रत्येक किल्ल्यावर शैव किंवा शाक्तपंथीय दैवत आढळतात. वैष्णवपंथीय दैवत फारशी आढळत नाहीत किंवा क्वचितच आढळतील. शिवाजी महाराजांचं कुलदैवत शंकर असल्यामुळे साहजिकच आपण आपल्या निवासस्थानी आपण ज्या गडावर वास्तव्य करतोय त्या ठिकाणी त्यांनी शंकराचं देऊळ उभारणं स्वाभाविक आहे. शिवाजी महाराजांचा हा प्रारंभीचा कालखंड आहे, त्यामुळे त्या काळाला अनुसरून त्यांनी छोटंसं हे देवालय उभारलेलं दिसतंय. ज्या वेळेला महाराजांचं वैभवाचा काळ आलाय त्यावेळेला साहजिकच त्यांनी किल्ले रायगडावरचं जगदीश्वर हे शिवालय उभारलेलं दिसून येतं. भोसले घराण्याने शिखर शिंगणापूरचा महादेव, त्याला दिलेल्या देणग्या, वेरूळच्या घृष्णेश्वराचा केलेला जीर्णोद्धार, बांधलेली पुष्करणी या कागदपत्रीय साधनातून भोसले घराण्याच्या कुळदैवताची आपल्याला माहिती मिळते. आणि अफजल खान प्रसंगानंतर मग महाराजांनी तुळजापूरच्या भवानीला सुद्धा आपल्या दैवतात सामावून घेतलं आणि मग आपल्याला पुढे भगवान शिवांबरोबर तुळजापूरच्या भवानीचा सुद्धा समावेश झालेला दिसून येतो. नेक्स्ट, इथून आपण पुढे गेल्यावरती एक विस्तृत असा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आणि समोर एक साधंसं असं देवालय दिसतं. हे अर्थातच आहे पद्मावती मंदिर. नेक्स्ट, ह्या मंदिराच्या आजूबाजूला जर परिसरात तुम्ही फेरफटका मारला तर तुम्हाला एक लक्षात येईल की समोर दिसणारा पद्मावती मंदिराचा गाभारा, त्याच्या उजव्या बाजूला एक दरवाजा आहे आणि तिथून आपण बाहेर पडलो की आपल्याला पाण्याची टाकी दिसतात. म्हणजे अर्थातच या गाभाऱ्याच्या खाली सुद्धा पाण्याच्या टाक्याचा भाग येतो. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांवरती बांधलेलं असं हे मंदिर इथे दिसून येतं. ही पद्मावती देवी म्हणजे कोण? तर अर्थातच ज्या काळामध्ये किल्ले राजगड ब्रह्मर्षीचा डोंगर आहे, विरमदेवाचा डोंगर आहे, ते ब्रह्मर्षी रुचींचं स्थान उंच अशा बाले किल्ल्यावर असे, तेव्हा त्यांची पत्नी ह्या माचीवरती राहून आसमंतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी घेत असे, जेवणा खाण्याची सोय सांभाळत असे आणि त्यांचं अध्ययन अध्यापन व्यवस्थित चालावं यासाठी आईवत त्यांचं पालन करत असे. तर अशी ही ब्रह्मर्षींची पत्नी पद्मावती ती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. नेक्स्ट, पण ह्या मंदिराचा जर आपण नीट अभ्यास केला तर या मंदिराचं प्राचीनत्व आपल्या लक्षात येतं. या मंदिरामध्ये आपल्याला 3 मूर्त्या पाहायला मिळतात. ही पहिली मूर्ती म्हणजे उभ्या असलेल्या 2 मूर्त्यांच्या मध्ये असलेला हा एक अनगड असा दगड आहे. हे जे देवाचं स्वरूप आहे, हे जे देवीचं स्वरूप आहे, ह्याला तांदळा असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या काळामध्ये माणसाला कुठल्याही प्रकारचं मूर्तिकाम येत नव्हतं, कोरीवकाम येत नव्हतं, तेव्हा भूगर्भातून आलेला वाटोळा किंवा अंडाकृती असा जो खडक आहे, दगड आहे, त्याला शेंदूर फासला जाई आणि त्या दगडाचं पूजन त्या ठिकाणी केलं जात असे. ह्या अनगड स्वरूपाला तांदळा असं संबोधलं जाई. शिवनेरीवरती शिवाई देवीचा तांदळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट, ज्या वेळेला महाराजांनी बिरमदेवगडाला राजगडाचं स्वरूप दिलं तेव्हा साहजिकच त्यांनी पद्मावती देवीला मूर्ती स्वरूप दिलं आणि शिवकाळामध्ये देवी पद्मावतीची जी मूर्ती होती ती आपल्या समोर आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर ज्या वेळेला हा किल्ला भोर संस्थानाकडे गेला तेव्हा भोर संस्थानिकांनी त्यांच्या या देवीला, कुलदेवतेला साजेसं असं मूर्तिकाम केलं आणि ती देवी आज आपल्याला गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे पद्मावती देवीची ही 3 रूपं आपल्याला 3 कालखंड दर्शवत आहेत. एक तर तिचा प्राचीन कालखंड जो जवळपास 2000 वर्षापूर्वीचा आहे, एक शिवकाळातलं तिचं रूप आणि एक पेशवाई कालखंडातलं तिचं रूप आपल्या समोर येतं. असं हे पद्मावती मंदिर सध्या तरी आपल्यासारख्या गडदुर्गांच्या धारकऱ्यांना रात्रीच्या विसाव्यासाठी खूपच आधारस्थान आहे. नेक्स्ट, पद्मावती देवीचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो
आणि तिथे आल्यानंतर खाली बघितल्यावर आपल्याला एक मोठा तलाव दिसतो. अर्थातच तो आहे पद्मावती तलाव. आणि ह्या तलावाकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूनी पायऱ्या आहेत. कोणीही काळोखामध्ये रात्रीच्या वेळेला चुकून ह्या तलावाकडे जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी संरक्षक भिंतही केलेली दिसून येते. आणि तलावाकडे जाण्यासाठी अशा प्रकारचं हे द्वार आपल्या समोर येतं. अर्थात पाणवठा म्हटला की त्या ठिकाणी स्त्रियांचा वावर जास्त असणार आणि म्हणून आपल्याला या पद्मावती तलावाच्या परिसरात नेक्स्ट काही दैवतांचं वास्तव्य पाहायला मिळतं. ते म्हणजे 7 आसरा. सुशिक्षित याच्यामध्ये ह्या 7 आसरा म्हणजे 7 देवांच्या पत्नी आहेत. काही जण 7 ऋषींच्या पत्नींचं त्याला संबोधित करतात. आणि सर्वसामान्य जी लोक असतात ती मात्र ह्या 7 आसरा म्हणजे पाण्याच्या ठिकाणी आढळणाऱ्या 7 जनावरांचा निर्देश करतात. मग एखादी मगर, पाकोळी, चतुर, खेकडी अशा प्रकारच्या पाण्याच्या जवळ राहणाऱ्या ज्या प्राण्यांपासून कुठेतरी भीती वाटेल असं त्या स्त्रियांना वाटतं, त्या स्त्रिया या पाणवठ्याच्या ठिकाणी 7 आसरा म्हणून त्यांचं पूजन करतात आणि आम्हाला घाबरवू नकोस अशी विनंती करत असतात. पद्मावती तलावाच्या परिसरात सुद्धा तुम्हाला 7 आसरांचं स्थान पाहायला मिळेल. हा तलाव सुद्धा व्यवस्थित उताराच्या दिशेने बांधून काढलेला आहे. पण ह्याच्या आतमध्ये खडकाच्या कपारी आहेत. त्यामुळे ह्यामध्ये उतरताना आपल्याला योग्य ती काळजी घेणं आवश्यक असतं. नेक्स्ट, ज्या वेळेला आपण पद्मावती परिसर बघतो त्या परिसरात आपण थोडंसं पुढे गेलो की इथे आपल्याला एक प्रवेशद्वार दिसतंय छोटंसं, नुकताच त्या तटबंदीमधला एक चौकोन. हे आहे गुप्तद्वार. सध्या हे गुप्तद्वार खूप मोठ्या प्रमाणात आपण वापरतो आणि गुंजवणे गावातून ह्याच मार्गाने आपल्याला किल्ले राजगडावरती येता येतं. नेक्स्ट, पद्मावतीचा हा परिसर, या परिसरामध्ये आपल्याला तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थानं पाहायला मिळतात. अष्टप्रधान मंडळींसाठी त्या काळाच्या सोयीनुसार जी काही वास्तव्य स्थानं होती ती पाहायला मिळतात. आता इथे आपल्या समोर एक समाधी दिसतेय, याचं मी विश्लेषण करू इच्छिते. या समाधीवरती आपल्याला पदचिन्ह असलेला एक दगड दिसतो आहे. जर आपण समाधी शास्त्राचा विचार केला तर आपल्याला असं जाणवतं की एखाद्या थोर व्यक्तीचं निधन होतं तेव्हा त्याच्या अनुषंगाने त्याचं जे स्मारक उभारलं जातं त्याला समाधी असं संबोधतात. जसं आपण शिवप्रभूंची समाधी किल्ले रायगडावरती पाहतो. त्याचप्रमाणे कर्तबगार मुलगा आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ स्मारक बांधतो, त्याला छत्री असं म्हटलं जातं. पाचाडला जिजामातांची छत्री आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला एखादी कर्तबगार स्त्री तिचं निधन होतं तेव्हा तुळशी वृंदावन उभारलं जातं. एखादी स्त्री सती जाते त्यावेळेला त्या दगडावरती वज्र चुडेमंडित हात दाखवला जातो आणि ती सतीशिळा पूजली जाते. ज्या वेळेला एखादा वीर युद्धामध्ये मारला जातो तेव्हा त्याच्या सैन्यामधल्या अधिकार पदानुसार वीरगळ उभारले जातात. जर त्या वीराबरोबर त्याची पत्नी सती गेली असेल तर त्या सतीचा इतिहास दाखवणारी सतीशिळा 3 टप्प्यातली ती त्या ठिकाणी असते. अशा प्रकारे आपल्याला समाधीशास्त्रामध्ये वेगवेगळ्या समाध्यांचा विचार करता येतो. आता इथे पदचिन्ह आहेत. काही समाध्यांवर तुम्ही शिवपिंडी पाहिलेली असेल. आता शिवपिंडी म्हणजे काय, तर जी व्यक्ती कैलासवासी झाली हे दर्शवायचं असतं तेव्हा त्या समाधीवरती शिवपिंडी असते आणि ज्या ठिकाणी पदचिन्ह असतात तेव्हा ती व्यक्ती वैकुंठ लोकी गेली, विष्णू पदाला गेली असं संबोधलं जातं. आता ही जी समाधी आहे या समाधीबाबत आपल्याला असा विचार मिळतोय की सईबाईंची समाधी, पण मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या 8 पत्नींपैकी सईबाई ह्या एक आहेत. त्या युवराज संभाजी राजांची आई आहेत आणि त्यांचं निधन
जेव्हा झालेलं आहे तेव्हा आपत्काळ अफजल खानाची स्वारी स्वराज्यावर आलेली आहे. अर्थातच ते निधन झाल्यानंतर शिवाजी महाराजांनाही तेवढा वेळ मिळालेला नाही. आणि मुख्य म्हणजे जर पत्नीचं निधन झालं तर तिचं वेगळं स्मारक नवरा उभारत नाही, तर आईचं स्मारक एक वेळ मुलगा उभारतो. त्यामुळे शिवाजी महाराजांनी सईबाईंची समाधी निर्माण करण्याची शक्यता फार कमी आहे, कारण पत्नीचं स्मारक हे पतीच्या स्मारकामध्येच अंतर्भूत असतं. मग ही जी समाधी आहे ती कोणाची? ती देवळाच्या प्रांगणात आणि एवढे मातब्बर कोणतरी व्यक्ती असायला हवी. तर ह्या समाधीच्या पाठच्या बाजूला आता पर्यटक निवास म्हणून एक वास्तू आपल्याला आकाराला आलेली दिसते. ती जी वास्तू आहे ती आहे सोनोपंत डबीर यांचा वाडा. सोनोपंत डबीर हे अर्थातच शहाजी राजांचे अधिकारी, ज्यांनी स्वराज्य कार्यात प्रारंभीपासून शिवाजी महाराजांना सहाय्य केलंय, मार्गदर्शन केलंय. आणि त्यांचा अधिकार तरी केवढा मोठा, तर ज्या वेळेला शहाजी राजे गाफील असताना आदिलशाही सैन्याकडनं पकडले गेले आणि त्याच्या बदल्यात शिवाजी महाराजांना कोंढाणा द्यावा लागला, त्यावेळेला ऐन तारुण्यात असलेले शिवाजी महाराज थोडेसे चिडले आणि आपल्या वडिलांच्या बाबतीत म्हणाले की ते असे गाफील कसे राहू शकतात, त्यांना कळलं नाही का? त्यावेळेला ह्याच सोनोपंतांनी महाराजांना थांबवलंय आणि आपल्या वडिलांबद्दल असं आपण बोलू शकत नाही असे खडे बोलही सुनावले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांना बोलण्याचा अधिकार प्राप्त असलेले इतके हे सोनोपंत डबीर दिसत आहेत. आणि ह्यांच्याबद्दल महाराजांच्या मनात किती आदराचं स्थान होतं याची साक्ष महाबळेश्वर क्षेत्री मिळते. ज्या वेळेला जिजामातांची सुवर्ण तुला करण्यात आली त्याच वेळेला सोनोपंत डबीरांची सुद्धा सुवर्ण तुला झाली. यावरून स्वराज्यातलं महाराजांच्या मनातलं सोनोपंतांचं स्थान इथे आपल्याला स्पष्ट होतंय. त्यामुळे सोनोपंतांचं किल्ले राजगडावर निधन झाल्यानंतर त्यांचे जे काही उत्तर कार्य झाल्यावर त्यांच्या अस्थि कलश घेऊन त्यांच्या वाड्याच्या समोरच देवळाच्या प्रांगणात हे समाधी स्थान निर्माण केलं गेलं आणि ते विष्णू पदाला गेले म्हणून त्यावरती ही पदचिन्ह ठेवलेली दिसून येतात. नेक्स्ट, तर अशी ही सोनोपंत डबीरांची समाधी. हे बघून आपण पुढे येतो. आता आपल्याला राजगडाच्या भ्रमंतीच्या टप्प्यांना सुरुवात करायची आहे, ती थोड्याशा आडमार्गाकडे. पद्मावती माचीचा परिसर आपण पाहिला. सुवेळा माचीच्या दिशेने आपल्याला जायचंय, पण वाटेमध्ये पायवाट थोडस आपल्याला खाली घेऊन जाते आणि त्या झाडीतून खाली नीट नजर ठेवून आपण टप्प्याटप्प्याने उतरायला लागतो आणि आपल्या समोर एक वेगळं बांधकाम येतं. हे बांधकाम असतं गुंजवणे दरवाजाचं. गुंजवणे दरवाजा किल्ले राजगडावर येण्याचा सगळ्यात पहिला मार्ग. या दरवाजाची ही बांधणी तुम्ही आतून नीट निरीक्षण केली तर कळेल. ते बांधणीमध्ये तुम्हाला दगड स्पष्टपणे एकावर एक रचलेले दिसून येत आहेत आणि ही बांधणी, ही पद्धत यादव कालाची ओळख करून देणारी आहे. या बांधणीला हेमाडपंथी बांधणी असं म्हटलं जातं. नेक्स्ट, आता हा दरवाजा यादवकालीन असल्याचा पुरावा आपल्याला पहिल्यांदा इथे मिळतोच. दुसरा पुरावा आपल्याला मिळतो जेव्हा आपण या दरवाजातून थोडस बाहेर पडून पाठी बघतो आणि त्यावेळेला या दरवाजाच्या म्हणजे त्या दरवाजाच्या कमानीकडे आपलं लक्ष जातं. तिथे अतिशय पुसट झालेलं एक शिल्प आपल्याला दिसू लागतं. त्यामध्ये त्या कमानीच्या बरोबर मध्यभागी एक कमलकलिका आहे आणि दोन बाजूला आपल्याला हत्तींची सोंड दिसते आणि त्याच्यामधले कलश दिसतात. आता ह्या शिल्पाचा अर्थ समजण्यासाठी आपण थोडं पाठी जाऊ. म्हणजे आपल्याला 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धाच्या कालखंडातली एक घटना आठवते. गौतम बुद्धांच्या मातोश्रींना, मायादेवींना अस्थ स्वप्न पडलं होतं. त्यावेळेला गौतम बुद्ध त्यांच्या उदरात होते की त्या बसलेल्या आहेत आणि एक हत्ती त्यांना उष्ण पाण्याने आणि एक हत्ती त्यांना थंड पाण्याने स्नान घालत आहे. आणि तेच
जे काही स्वप्न होतं ते पुढे शिल्प स्वरूपात आकाराला आलं. नंतर इतर संस्कृतीतल्या लोकांना, इतर पंथांनाही ते आवडलं, त्यांनी ते स्वीकारलं. ज्या वेळेला वैष्णवांनी ते स्वीकारलं, शैवांनी ते स्वीकारलं, तेव्हा त्यांनी आपल्यानुसार त्याच्यात थोडे बदल केले. शैवांनी मध्ये असलेल्या मायादेवींच्या ऐवजी त्या ठिकाणी त्यांनी पार्वतीची स्थापना केली, गौरीची स्थापना केली आणि ते शिल्प निर्माण केलं. त्याला गजगौरी शिल्प म्हटलं जातं. वैष्णवांनी त्याच ठिकाणी मायादेवीच्या ऐवजी लक्ष्मीची स्थापना केली आणि मग ते शिल्प गजलक्ष्मी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. काही ठिकाणी लक्ष्मी कोरता येणं शक्य नव्हतं, तर लक्ष्मीचं प्रतीक असलेलं कमळ ते कोरलं जाऊ लागलं आणि गजलक्ष्मी शिल्प अशा प्रकारे आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतं. आता हे जे गजलक्ष्मी शिल्प आहे ते अर्थातच आपल्याला यादवकालीन पुरावा देणारं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की यादव वंश हा भगवान श्रीकृष्णांशी नातं सांगणारा आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णूंचे अवतार. त्यामुळे अर्थातच लक्ष्मीचं पूजन यादव काळामध्ये होतं आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या ऐतिहासिक ठिकाणी आपल्याला गजलक्ष्मी शिल्प दिसतात. त्यांच्या नाण्यांवर सुद्धा कमळाचं ठसा दिसतो आणि त्यांच्या नाण्यांना पद्मटंक असं म्हटलं जातं. एका अशाच पहाटेच्या वेळेला महाराज सहज जाग आली, निद्रा येत नाही म्हणून निघाले. आकाशामध्ये चंद्र तर होताच, अंगावरती त्यांनी दुलई लपेटून घेतली आणि तो गार वारा अंगावर झेलत ते पुढे आले. महाराज निघाले आहेत, बाहेर पडले आहेत याची चाहूल लागताच ते समजतात. पद्मावती माचीवर असलेल्या इतर शासकीय अधिकाऱ्यांपैकीही काही जण बाहेर पडले. पहाटेची फेरी अर्थातच महाराजांबरोबर. महाराजही चालत 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 या ठिकाणापर्यंत आले. गुंजवणे दरवाजाचा आसमंत न्याहाळू लागले आणि चंद्रप्रकाशामध्ये सहज त्यांनी पाठी वळून बघितलं तर त्यांना या गजलक्ष्मी शिल्पाच्या खाली बरोबर उमऱ्याच्या इथे चंद्राच्या प्रकाशाची एक तिरीप जाणवली आणि महाराजांच्या मनात काहीतरी वेगळा विचार आला. महाराज स्तब्ध उभे राहिले. आधीच वातावरण असंही निशब्द होतं आणि त्याच्यामध्ये महाराजांची ही शांतता, बरोबरचे कोणीच काही बोलेनात आणि महाराजांच्या मुखातून एकदम शब्द गेले की या ठिकाणी काहीतरी आहे, या ठिकाणी खंती करा. सगळे एकमेकांकडे बघायला लागले. महाराज परत म्हणाले की या ठिकाणी खंती करा. ते ऐकल्याबरोबर अण्णाजी वगैरे पुढे सरसावले. त्यांनी हुजऱ्यांना आज्ञा दिली. लगोलग हुजरे गेले, खंतीचं थोडंसं साहित्य घेऊन आले, काम सुरू केलं आणि बराच वेळ खणल्यानंतर त्या ठिकाणी कुदळीचा आवाज ठणकन एका धातूवर आपटला. सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली. आता खंती करणाऱ्यांचाही जोर वाढला आणि सावकाश खंती करत करत त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी काही भांड्यामध्ये काहीतरी आहे. माती बाजूला सारून त्यांनी पाहिलं तर त्या ठिकाणी एक हंडा होता. तो सुवर्ण हंडा काढला. मोरोपंत लगबगीने पुढे आले. त्यांनी वरचं आवरण काढलं आणि सगळ्यांचेच डोळे त्या चंद्रप्रकाशात दिपले. कारण त्या सोन्याच्या हंड्यामध्ये लखलखणाऱ्या पद्मटंक नाण्यांनी असा तो सुवर्ण नाण्यांनी भरलेला तो हंडा बघून सगळ्यांच्या मनात आश्चर्य झालं. अजूनही काहीतरी पुढे असेल. अजून खंती केली, अजून त्या ठिकाणी खंती केल्यावरती धन सापडायला सुरुवात झाली. एका पाठोपाठ एक असे 3-4 असे हंडे सापडल्यानंतर सगळे आश्चर्यचकित झाले. महाराजांनी लगोलग आपल्या कुलोपाध्याय प्रभाकर भट्टांना बोलावलं. त्यांना हे गुप्तधन सांगितलं, दाखवलं. प्रभाकर भट्टांनी लगेच आकडेमोड सुरू केली आणि महाराजांना म्हणाले की महाराज कृपा आहे, तुम्हाला हे गुप्तधन सापडलेलं आहे कारण मातृवंश तुमच्यावर कृपादृष्टी राखणार आहे.
हो, मातृवंश. कारण शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता या यादव घराण्यातल्या आणि साहजिकच त्यामुळे यादवकालीन हे गुप्तधन महाराजांना सापडलं गेलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. प्रभाकर भट्टांनी पुढे येऊन त्याची पूजा केली. ते गुप्तधन सुरक्षित ठेवण्यात आलं आणि त्या गुप्तधनाचा वापर करून राजगडाच्या बांधकामाला सुरुवात झाली. या काळामध्ये फ्रेंच प्रवासी तावेर्नियर महाराष्ट्रात आलेला होता आणि इकडे त्याने जे काही पाहिलं त्याची वर्णनं त्याने आपल्या डायरीत केली. या प्रवाशांचे डोळे कान नेहमी उघडेच असत. महाराजांना किल्ले राजगडावर गुप्तधन सापडले याची बातमी त्यालाही कळली. त्याने त्याची नोंद केली. महाराजांचा एकंदरीतच कुंडलीचा योग तसा की महाराजांना वेगवेगळ्या ठिकाणी गुप्तधन सापडलेलं आहे. किल्ले तोरण्यावर, किल्ले प्रबळगडावरही. आणि साहजिकच आहे की महाराजांनी त्या गुप्तधनाचा उपयोग स्वराज्य कार्यासाठी केलेला दिसतो आणि त्यामुळे तावेर्नियरने आपल्या डायरीत त्याची नोंद केली. नाहीतर प्रारंभीच्या काळात स्वराज्य स्थापनेची धडपड चालू असताना किल्ले राजगडासारख्या किल्ल्याचं इतकं प्रचंड बांधकाम शक्यच नव्हतं. महाराजांवरती हा मातुल वंश खुश होता आणि पद्मटंक नाण्यांच्या स्वरूपात ते धन त्यांना मिळालं. आता वास्तविकता काय होती तर एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला यादव कालखंड होता त्यावेळेला सिंहण यादवाने कोल्हापूरच्या शिलाहार राजांवर मोहीम आखण्याचं काम केलं. त्याची मोहीम जशी जशी पुढे निघाली तसं पाठचं जे सैन्य आहे आणि पिछाडीचं संरक्षण याची जबाबदारी त्यांनी आपल्या सैनिकातल्या एका अधिकाऱ्यांवर टाकली. हे सैनिक स्वतः मुख्य सैन्याबरोबर नव्हते तर पिछाडी सांभाळणारे होते, गुप्तपणे वावरणारे होते. त्यामुळे ह्या सैनिकांना, त्या अधिकाऱ्यांना चोर असं संबोधलं गेलं. म्हणजे गुप्तपणाने पिछाडी सांभाळणारं सैन्य. आणि ते चोर म्हणजे पुढे चोरघे. ज्या वेळेला यादवांची मोहीम संपली, ते परत देवगिरीला निघून गेले, तेव्हा त्यांनी या प्रांतामध्ये आपले अधिकारी आहेत तिथे तसेच नेमले. चोरघे कुटुंब सुद्धा किल्ले राजगडाच्या आसमंतात राहिलं आणि आसमंताचा कारभार बघत वर्षाचा गोळा केला जाणारा महसूल त्यांनी किल्ले राजगडावर संरक्षणासाठी ठेवला. आता या संपूर्ण महसुलाला, या सोन्याला संरक्षण देणार कोण तर अर्थातच फक्त भूगर्भ. आणि म्हणूनच या चोरघे अधिकाऱ्यांनी जे काही महसूल धनाच्या स्वरूपात होतं, सुवर्णाच्या स्वरूपात होतं, ते किल्ले राजगडाच्या परिसरात पुरून ठेवलं आणि ते कुठे हे लक्षात यावं म्हणून त्या परिसरात हा गुंजवणे दरवाजा आणि हे गजलक्ष्मी शिल्प उभारलं. आणि हेच धन महाराजांना मिळालेलं दिसतं. असा हा गुंजवणे दरवाजा 12व्या शतकाची साक्ष देणारा, गुप्तधनाची साक्ष देणारा. नेक्स्ट, या दरवाजाच्या आपल्याला परिसरामध्ये शरभ या प्राण्याचंही चित्र पाहायला मिळतं, शिल्प पाहायला मिळतं. हा एक काल्पनिक प्राणी आहे आणि सिंहसदृश्य हा प्राणी. त्याच्या पंजामध्ये आपल्याला बऱ्याचदा हत्ती दाखवले जातात. त्यामुळे शात्र तेजाचे हे प्रतीक हत्तीसारख्या बलाढ्य शत्रूवर मात करू शकेल अशा प्रकारचा संदेश देणारं हे चिन्ह आहे. नेक्स्ट, गुंजवणे दरवाजाच्या परिसरातून आपण पुढे निघतो आणि सुवेळा माचीकडे जायला निघतो तेव्हा मध्येच एक छोटी असा उंचवटा आपल्या समोर येतो. हा आहे डुबा. डोंब म्हणजे आकाशात उठणारा कल्लोळ. आपण म्हणतो आगीचा डोंब उसळला. त्या डोंब या शब्दाचंच हे रूप म्हणजे डुबा. आकाशात मध्येच असा आलेला हा उंचवटा. या डुब्याच्या एका बाजूला रखरखीतपणा असतो तर एका बाजूला दम गारवा. आणि या डुब्याच्या पोटातूनच आपण सुवेळा माचीकडे जायला निघतो तेव्हा उजव्या बाजूला झाडीत आपल्याला काही चौथरे दिसतात आणि ते चौथरे राजगडावरच्या लष्करी अधिकाऱ्यांचे चौथरे आहेत. जेव्हा हे लष्करी अधिकारी गडावर असत त्यावेळेला त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी असे
तानाजी मालुसरे असतील, येसाजी कंक असतील, शिलीमकर असतील, जेधे असतील, सगळ्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी असे. आणि हे सगळे शिपाई गडी त्यांच्या कवायती वगैरे ज्या चालत त्या या सुवेळा माचीच्या परिसरात, तालिमी चालत त्या या परिसरात, आणि म्हणून डुब्याच्या परिसरात आपल्याला वीर मारुतीची सुद्धा स्थापना पाहायला मिळते. नेक्स्ट, त्या डुब्याकडून तुम्ही पुढे जाता आणि त्यावेळेला आपल्याला समोर एक असा बलाढ्य बुरुज दिसतो. सुवेळा माचीचा संरक्षक असा हा बुरुज, आणि या बुरुजावरून संपूर्ण या भागाच्या आसमंतावर लक्ष रोखता येतं. किल्ले राजगडाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर हा बुरुज आपलं लक्ष रोखून असतो, आणि याच्या पोटातूनच सुवेळा माचीकडचा रस्ता आहे. नेक्स्ट, आपण या बुरुजाच्या उजव्या बाजूने बाहेर पडलो, सुवेळा माचीकडे वाटचाल करतोय, तेव्हा आपल्याला तटबंदीमध्ये हे गणेश शिल्प पाहायला मिळतं. त्याची बैठक आणि कानांच्या रचनेवरून हे उत्तरकालीन गणेश शिल्प आहे याची साक्ष मिळते. आणि ह्याच्या समोर आपल्याला एक आयताकृती दगड आहे, तो अर्थातच विरगळ आहे. ज्या शिलीमकर घराण्याचा मी उल्लेख वारंवार करते आहे, या शिलीमकर घराण्यानेच औरंगजेब ज्या वेळेला किल्ले राजगडाशी लगट करायला आला, राजगडाला जिंकायचंच ही ईर्ष्या घेऊन पुढे आला. राजगडाच्या रोखाने येताना वाटेतलं जंगल सगळं तोडून त्याने सुवेळा माचीपर्यंत यायचं काम केलं. सुवेळा माचीवरती हल्ला करण्यासाठी त्याने धमधमे रचून त्याच्यावरती तोफा चढवल्या. त्यावेळेला सुवेळा माचीच्या या सरनोबताने पराक्रमाची शर्थ केली, आणि औरंगजेबाकडून डागल्या जाणाऱ्या एका तोफ गोळ्याने सुवेळा माचीचा शेवटचा बुरुज उडवला जाईल आणि किल्ले राजगड पडेल, या विचाराने संताजी शिलीमकराने बुरुजावर उभं असताना तो गोळा पाहिला आणि त्याच्या दिशेने झेप घेऊन तो गोळा स्वतःच्या छातीवर झेलला. इतिहासाच्या पानांनी त्याची दखल घेत म्हटलंय, झेलीला भांडियाचा गलोला. भांडिया म्हणजे तो. आणि स्वतःच्या शरीराच्या चिंधड्या उडवल्या गेल्या, तरीही त्याची तमा न बाळगता किल्ले राजगडाला वाचवलं, त्याचा बुरुज अभेद्य राखला. हेच कदाचित शेवटचे भाव शिलीमकरांच्या, संताजी शिलीमकरांच्या मुखावर असतील. त्यांच्या पराक्रमाची साक्ष हा विरगळ आपल्याला देतोय. नेक्स्ट, इथून आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला निसर्गाचं एक आकरीत पाहायला मिळतं. कदाचित वाऱ्याचा वेगच इतका प्रचंड या भागात आहे की ज्याच्यामुळे जो ठिसूळ दगड आहे त्याची झीज होऊन चक्क या डोंगरधारेला एक छिद्रच पडलंय. त्याला नेढ असं म्हणतात. आणि ह्या निसर्गाकडे, या निसर्गाच्या अद्भुततेकडे आपण आकर्षिले जातो. नेक्स्ट, या नेढ्याच्या बाहेरच्या बाजूला जी तटबंदी आहे त्या परिसरात तुम्ही जर जेव्हा प्रदक्षिणा वगैरे करत असाल तर त्या परिसरात तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी किल्ले राजगडाच्या बाबतीतली एक वेगळी गोष्ट तुम्हाला जाणवते, ते म्हणजे तिकडे असलेलं भुयार. ते भुयार आतमध्ये बऱ्यापैकी खोल आहे आणि आतमध्ये गेल्यावर परत त्याला 2 फाटे आणि एक अशा खोली सदृश्य रचना आहे. पण अर्थात त्या ठिकाणी जायचं असेल तर योग्य ती साधनं आणि योग्य ती काळजी घेऊनच गेलं पाहिजे. तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने त्या परिसरात जाता येतंय, त्यामुळे एकटं दुकटं जाण्याचं धाडस मुळीच करू नका. आणि मुख्य म्हणजे या परिसरामध्ये मधमाशांचा असलेला धोका नेहमी लक्षात ठेवायला विसरू नका. नेक्स्ट, इथून आपण पुढे जातो आणि सुवेळा माचीकडे बघायला लागतो. पाठी आपली नजर जाते आणि जणू काय आपल्याला असं जाणवतं की एक हत्ती दमदार पावलं टाकत येतोय. त्याच्या पाठीवर अंबारी आहे आणि एकदम पाठी आपल्याला डुबा बालेकिल्ल्याचा परिसर पाहायला मिळतो. आणि हे राजगडाचं एक वेगळं रूप आपल्या मनात घर करून राहतं. नेक्स्ट, आपण शेवटच्या टप्प्याकडे येतो. सुवेळा माचीच्या या ठिकाणी वीर मारुती आपल्याला पाहायला मिळतो. कारण हा भाग किंवा राजगडावरती इतरही भाग
जे एकाकी आहेत, मुख्य वस्तीपासून दूर आहेत, त्या ठिकाणी जी शिबंदी, जे पहारेकरी आहेत, त्यांना भूताखेताचं भय वाटू नये यासाठी वीर मारुतींची स्थापना वेशीवरती केलेली दिसून येते आणि ते संरक्षक मारुती त्या शिबंदीला आधार देताना दिसतात. नेक्स्ट, सुवेळा माचीकडनं आपण आता परत फिरायला लागतो आणि आपली नजर पाठच्या बाजूला येते ती अर्थातच संजीवनी माचीच्या दिशेने. एका टप्प्यावर उभं राहिलं तर दोन बाजूनी दोन नागिणी सळसळत जातायत. अशा प्रकारचं जे दृश्य आपल्याला दिसायला लागतं ती ही संजीवनी माची. आणि संजीवन हा शब्द आपल्याला तिथे महत्वाचा आहे. संजीवन म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पुनर्जन्म मिळणं असं आहे. या ठिकाणी हे जे बांधकाम आपण जेव्हा बघतो तेव्हा हे शेवटच्या टप्प्यातलं बांधकाम आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण राजगडाचा हा जो माचीचा भाग आहे हा इतर माचांपेक्षा सगळ्यात कमी उंचीचा आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी असलेली संरक्षण सिद्धता ही विशेषत्वाने केलेली दिसून येते. दुहेरी तटबंदी, त्यानंतर बुरुजांसाठी तिहेरी बांधकाम, तिहेरी तटबंदी, चिलखती बांधणी केलेली आहे आणि दोन तटबंदीच्या मधून जी भेग दिसते त्यातून एक माणूस व्यवस्थित चालत शेवटपर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारची एकंदरीत या बांधकामाची रचना म्हणजे अक्षरशः तोंडात बोट घालायला लावणारी आहे. नेक्स्ट, या संजीवन माचीच्या दिशेने आपण येतो. त्या ठिकाणी त्या परिसराकडे जायला निघत असतो आणि वाटेमध्ये आपल्या डाव्या उजव्या बाजूला अजूनही काही गोष्टी असतात. तिथेही आपलं लक्ष गेलंच पाहिजे. कारण किल्ले राजगडावरचा आत्ता आपण बघणारा जो भाग आहे तो जरासा दुर्लक्षित आहे. इथे तुम्हाला पाण्याची टाकी खाली दिसतायत. त्या परिसरात तुम्ही उतरलात तर तुम्हाला अजून एक गोष्ट जाणवेल की डोंगराच्या पोटात सुद्धा पाण्याची टाकी आहेत आणि ती दगडी खांबांवर तोललेली आहेत. किल्ले राजगडाचं प्राचीनत्व जे आपल्याला निर्देशित करतं ते हे टाक्यांच्या माध्यमातून. कारण ज्या वेळेला दगडी खांबांवर असलेली पाण्याची टाकी आपल्याला दिसतात ते जे बांधकाम आहे डोंगराच्या पोटात आतमध्ये खोदलेलं हे बांधकाम आपल्याला 2000 वर्षापूर्वीचं असल्याचं जाणवतं. म्हणजे सातवाहन काळातलं. म्हणजे त्या काळातही या गडावर राबता होता. येणारे जाणारे कोणीतरी या ठिकाणी वास्तव्याला असायचे, विश्रांतीस्थळ असायचे याची जाणीव आपल्याला इथे करून देतात. म्हणजे बिरमदेवाचा डोंगर त्या काळात आसमंताशी संबंधित असलेला दिसून येतो. तो ह्या प्राचीन साक्षीवरून. नेक्स्ट, हा जो परिसर आता इथून सुरू होतोय याला आपण काळेश्वरी परिसर असं म्हणतो. हा आपल्याला काळेश्वरीचा बुरुज आणि या ठिकाणी एक गुप्तद्वार दिसतंय. अर्थात गुप्तद्वार म्हणजे तटबंदीतून बाहेर पडण्याचा मार्ग. तिथून मग पायवाट पकडून आपल्याला पुढचा मार्ग आखावा लागत असतो. पण शत्रूच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारची या दरवाजांची ही रचना आणि आपत्काळातलं त्याचं महत्व आपल्याला तर इतिहासाने सांगितलेलंच आहे. नेक्स्ट, काळेश्वरीच्या परिसरामध्ये आपण सहसा जात नाही पण खरोखर जायला हवं. कारण या भागात अनेक अशा मूर्ती आहेत ज्या आपल्या अभ्यासाला चॅलेंज देणाऱ्या आहेत. खंडित स्वरूपात असल्यामुळे त्या मूर्ती नक्की कोणाच्या, काय, कोणत्या कालखंडात, त्यांचं प्रयोजन काय याच्याबद्दलची माहिती अतिशय तुटकपणे उपलब्ध आहे. पण काळेश्वरी हा शब्दच आपल्याला खूप काही सांगून जातोय. काळेश्वरीचा एकंदरीत जर आपण विचार केला तर काळ अधिक ईश्वरी म्हणजे काळाची देवता. आणि काळ म्हणजे कोण तर अर्थातच यम, मृत्यूची देवता. या मृत्यूच्या देवतेचे वडील म्हणजे सूर्यनारायण. आणि अर्थातच या सूर्यनारायणाचा विचार करता म्हणजे आपण यमाचा उल्लेख कधी कधी यमाजी भास्कर असा करतो. तर ह्या यमाची ही आई म्हणजे काळेश्वरी म्हणजे सूर्याच्या अपोजिट काय आहे तर काळोख, अंधार, म्हणून ही काळेश्वरी. आता हिला इथे महत्वाचं स्थान का तर यमाला, मृत्यू देवतेला किल्ले राजगडाकडे येण्यापासून
केवळ रोखण्याचं सामर्थ्य त्याच्या आईमध्येच आहे, काळेश्वरीमध्येच आहे. आणि अर्थातच मृत्यूचा विचार जर आपण केला तर हा काळेश्वरीचा परिसर म्हणजे किल्ले राजगडाचं स्मशानभूमी, दहनस्थळ असलेलं दिसून येतं आहे. नेक्स्ट, या परिसरामध्ये आपल्याला पाण्याचं कुंड, अनेक मूर्ती अजूनही अभ्यासाच्या प्रतीक्षेत पाहायला मिळतात आणि इथून आपल्याला संजीवन माचीपर्यंतचा तटबंदीचा संपूर्ण परिसर टप्प्यामध्ये येताना दिसून येतो. नेक्स्ट, या काळेश्वरी परिसरातल्या काही मूर्ती अतिशय सुंदर आहेत. त्यांचा जी कलाकृती आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्याचं खंडित स्वरूप जर बाजूला ठेवलं तरी त्या मूर्तींच्या हातामधले एकंदरीत आयुध, त्याचा जर आपण विचार केला तर त्या अभ्यासावरून आपल्याला इतिहासाचा मागोवा घेता येतो. नेक्स्ट, काळेश्वरीच्या परिसरात तुम्हाला फिरत असताना काही आता इथे आपल्याला गणपतीची मूर्ती वगैरे दिसते, तांत्रिक स्वरूपाच्या कार्यास्तव त्यांचा वापर. काही ठिकाणी आपल्याला ब्रह्मर्षींचं जे अस्तित्व दाखवणारं तर ब्रह्मर्षींची सुद्धा मूर्ती आपल्याला या काळेश्वरीच्या परिसरात पाहायला मिळते. त्यांचा जटाभार, त्यांच्या अंगाखांद्यावर असलेल्या रुद्राक्षांच्या माळा आपल्याला ब्रह्मर्षी ऋषींचं जाणीव करून देतात. आणि ह्याच काळेश्वरीच्या परिसरात एक महत्वाचं अजून आपल्याला शिल्प किंवा आपण म्हणू शकतो समाधी असलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट, इसवी सन 1664 शिवाजी महाराज एका महत्वाच्या मोहिमेवरती गेले होते, म्हणजे अर्थातच सुरतची मोहीम. सुरत लुटली अशा प्रकारचा बराच गाजावाजा केला जातो, पण त्या लोकांना त्याच्या अगोदर स्वराज्याची 3 वर्ष धुळदाण करणारा शाहिस्ते खान आठवत नाही. स्वराज्याचं झालेलं प्रचंड नुकसान हे भरून काढायचं असेल तर महाराजांसमोर सुरत लुटीशिवाय पर्यायही नव्हता आणि सुरत लुटण्यामागे औरंगजेबाच्या बाबतीत दहशत निर्माण करणं, तुमच्या हद्दीत घुसून आम्ही काय करू शकतो याची जाणीव करून देण्यासारखं होतं. सुरत मोहीम ही वेगळा अभ्यासाचा विषय आहे, कारण बहिर्जी नाईकांसारख्या हेर खात्याच्या प्रमुखाने केलेली चोख कामगिरी आणि त्यातून मिळालेलं सुरत मोहिमेचं यश, महाराजांच्या हालचाली या सगळ्या गोष्टी एक वेगळ्या विषयाकडे नेतात. या सुरत मोहिमेवरून प्रचंड संपत्ती घेऊन महाराज स्वराज्यात आले. किल्ले लोहगडाच्या परिसरात आल्यावर निवाऱ्यासाठी, रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांनी लोहगडावर ती संपत्ती ठेवली. थोडा काळ विश्रांती घेऊन किल्ले राजगडाच्या रोखाने निघायचं असा त्यांचा एकंदरीत मानस होता. किल्ले लोहगडावर ज्या ठिकाणी ही संपत्ती ठेवली त्या गुहेला लक्ष्मी कोठी असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी असतानाच शिवाजी महाराजांना किल्ले राजगडावरून आलेली एक थैली मिळाली. त्या थैलीमध्ये असलेलं जे काही पत्र होतं ते वाचून दाखवतात, सगळ्यांच्याच माना खाली गेल्या. डोळ्यामधलं पाणी कोणालाही थांबवता येईना. महाराष्ट्रात ताडकन उठले, कारण बातमीच अशी होती की महाराजांचं पितृछत्र हरपलं गेलं होतं होदेगिरीच्या जंगलामध्ये. महाराजांच्या मनातली चलबिचल वाढली गेली, कारण पुढचा विचार महाराजांच्या मनात आला आणि त्यांनी संपत्तीच्या बाबतीत योग्य ती काळजी घेण्याचे आदेश देऊन वेगाने राजगड गाठायचं काम केलं. कारण महाराजांना एकच भीती दाटून आली की शहाजी राजांच्या निधनाचं वृत्त ऐकून जिजामाता कोणतं पाऊल उचलतील. आणि जिजामातांनी पाऊल उचललं होतं. आपल्या पतीची साथ देण्यासाठी जिजामातांनी सतीचं वाण स्वीकारलेलं होतं. मळवट भरलेल्या जिजामाता काळेश्वरीच्या रोखाने यायला निघाल्या होत्या आणि त्याच वेळेला महाराजांचं गडावर आगमन झालं. जिजामाता काळेश्वरीच्या रोखाने निघाले हे कळल्याबरोबर क्षणाचीही उसंत न घेता महाराज या परिसरात आले आणि त्यांनी जिजामातांचे पाय धरत, त्याला मिठी घालत त्यांच्या आऊपणाला आव्हान दिलं. तोपर्यंत जिजामाता भानावरच नव्हत्या,
पतिनिधनाचं वृत्त कळल्यानंतर त्यांचं मन, त्यांचे डोळे कधीच शहाजी राजांच्या वाटेच्या दिशेने गेलेले होते. पण ज्या वेळेला महाराजांची मिठी पायांना पडली, त्यावेळेला जिजामातांना जाणीव झाली की आपण सती जायला निघालो आहोत. पण आपल्या पुत्राकडून आपल्याला स्वराज्य कार्य करायचंय. आपल्या पतीची इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे. आणि जर आज आपण सती गेलो तर आपल्याशी बांधून असलेला आपला हा पुत्र आपला वियोग सहन करणार नाही आणि स्वराज्य कार्य सोडून देईल. त्यामुळे स्वराज्य कार्यास्तव या भूमीस्तव स्वतःच्या मनावर दगड ठेवत त्या ठिकाणी जिजामातांनी सतीपासून परावृत्त व्हायचं काम केलं. पुढे प्रतिकात्मक सती प्रतिमेचं दहन तिथे करण्यात आलं आणि शहाजी राजांच्या जे काही आठवण खुणा होत्या त्यावरती हे स्मारक, ही समाधी निर्माण करण्यात आली. काळेश्वरी बुरुजावर असलेले हे स्मारक म्हणजे शहाजी राजांची समाधी होय. नेक्स्ट, या समाधीचं दर्शन घेऊन आपण पुढे येतो आणि तिथे आपल्याला डोळ्यांना तृप्त करणारा असा हा तलाव दिसतो, तो काळेश्वरी तलाव. सहसा या भागात कोणी येत नसल्यामुळे अजूनही बऱ्यापैकी स्वच्छता राखून आहे. काही संस्था अर्थातच त्याच्या साफसफाईबाबत काळजीही घेतात आणि अतिशय थंड असं हे पाणी आपल्या मनालाही शांतता देतं. नेक्स्ट, आता इथून आपण संजीवनी माचीच्या दिशेने जातो आहोत. संजीवनी माचीचं आकर्षक रूप आपल्या नजरेसमोर येतं. अतिशय चिंचोळा असा हा भाग आणि तटबंदीचा साज मनात भरतो. त्या दोन तटबंदीच्या मधल्या भेगेतून चालायची इच्छा होते. जाऊही शकतो, पण योग्य ती काळजी घेऊनच गेलं पाहिजे. या संजीवनी माचेच्याकडे जाताना वाटेत आपल्याला तट सरनोबताची सदरही लागते. ती ओलांडली की वाटेमध्ये मध्ये मध्ये पाण्यासाठी योग्य व्यवस्था दिसते. गडांवरती जलशास्त्राबाबत एक विशिष्ट व्यवस्था आहे की गडावर आपल्याला फक्त एकच मोठा तलाव कधीच पाहायला मिळत नाही. अनेक पाणवठे निर्माण केलेले दिसून येतात. नेक्स्ट, आपण या संजीवन माचीच्या शेवटच्या बुरुजाकडे जायला निघतो आणि त्या शेवटच्या बुरुजाकडे जात असताना वाटेत आपल्याला काही ऐतिहासिक खुणा सापडतात. नेक्स्ट, त्या ऐतिहासिक खुणांपैकी आत्ता जे शिल्प दिसणार आहे ते आपल्याला अंतर्मुख करणारं आहे. संजीवनी माचीच्या आळ दरवाजाकडे तुम्ही जाता. आळ या शब्दाचा अर्थ आहे गोलाकार भाग. एखाद्या रोपटं आपण लावलं, त्याला पाणी आपण घातलं की ते पाणी वाहून जाऊ नये म्हणून मातीचा छोटासा उंचवटा त्याच्या भोवती केला जातो, त्याला आळ म्हणतात. त्याचप्रमाणे या दरवाजाची अशी गोलाकार रचना आपल्याला पाहायला मिळते. दरवाजावर नक्षीकाम आहे. याच दरवाजाच्या मार्गाने आपल्याला येसाजी कंक, तानाजी मालुसरे यांची येजा गडावर असलेली दिसून येते. आणि ह्याच दरवाजाच्या आतल्या बाजूला थोडंसं वरती एक शिल्प आपल्याला इथे दिसतं. त्या शिल्पामध्ये खाली एक हरिण आडवं पडलेलं आहे आणि दोन त्याच्यावरती व्याघ्र म्हणा, सिंह म्हणा, उन्मत्तपणे असे उभे आहेत असं दिसतंय. हे जे चिन्ह आहे ते आपल्याला इतिहासातून काय शिकायचं हे सांगणार आहे. ज्या वेळेला विजयनगर साम्राज्याची शेवटची लढाई झाली, तालिकोटची लढाई, त्या लढाईमध्ये विजयनगर साम्राज्याने आतापर्यंत ज्यांना सांभाळून घेतलं, मार्गदर्शन केलं, ज्यांच्या शत्रुपणाचा विचारही केला नाही, अशाच दोन शाह्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला इतरांच्या मदतीने. एक म्हणजे अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही. या दोघांनी विजयनगर साम्राज्य तालिकोटच्या लढाईत पूर्णपणे नेस्तनाबूत करायचं काम केलं आणि त्याच विजयाच्या प्रित्यर्थ निजामशाही आणि आदिलशाहीच्या किनाऱ्यावर, सरहद्दीवर बिरमदेवाचा जो डोंगर होता त्या डोंगरावर त्यांनी हे शिल्प लावलं.
दोन्ही शायांचं पराक्रम सांगणारं. विजयनगर साम्राज्याचं प्रतीक असलेलं हरिण आडवं पाडून त्याच्यावर 2 शाया स्वतःचा उन्मत्तपणा दाखवत असलेल्या दिसतात. आणि ह्या चिन्हावरूनच मधल्या काही काळामध्ये किल्ले राजगडाला अजून एक नाव प्राप्त झालं होतं, शहामृग पर्वत. शहामृग पर्वत असा कागदोपत्रातला जो उल्लेख आपल्याला दिसतो तो ह्या शिल्पावरून, ह्या शिल्पचिन्हावरून आलेला आपल्याला दिसून येतो. आणि आपण आपल्या शत्रूवर किंवा आपण ज्यांना मदत करतोय त्यांच्यावर किती आंधळेपणाने विश्वास ठेवावा याची जाणीव आपल्याला हा पदोपदी करून देतो. नेक्स्ट, इथून आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा संजीवन माचीचं टप्प्याटप्प्याने बांधकाम बघतो. मी तुम्हाला म्हटलंय की ही माची आपल्याला शेवटच्या टप्प्यात बांधलेली दिसते. शिवाजी महाराजांचं 1645 ते 1670 एवढा प्रदीर्घ काळ वास्तव्य, राजकारभाराचं केंद्र म्हणजे किल्ले राजगड. पण अर्थातच सुरुवातीच्या काळात आर्थिक स्थिती तेवढी मजबूत नसल्यामुळे किल्ले राजगडाचं टप्प्याटप्प्याने बांधकाम त्यांनी केलं. आणि त्याच्यात सगळ्यात शेवटचं बांधकाम झालं ते संजीवन माचीच्या परिसरात. 1660-62 पर्यंत हे बांधकाम चालू असलेलं दिसून येतं. आणि त्यामुळेच या संजीवन माचीच्या तटबंदीच्या आतल्या बाजूला भिंतीवरती आपल्याला एक शिल्पमालिका दिसते, महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी. ज्या वेळेला तुम्ही संजीवन माचीच्या शेवटच्या बुरुजाकडे निघता तेव्हा डाव्या बाजूला ही शिल्प तुम्हाला दिसतात. त्या ठिकाणी पहिल्यांदा एक सिंहाचा छावा दिसतो, नंतर तो थोडासा मोठा झालेला दिसतो आणि शेवटच्या शिल्पात त्या सिंहाने हातामध्ये एका हत्तीला पूर्णपणे दाबून टाकलेलं दिसून येतं. आणि ही शिल्पपट्टी आपल्याला 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडलेल्या घटनेची याद करून देते, म्हणजे अर्थातच अफजल वदाची. पहिलं जे शिल्प आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं बाळरूप दाखवलेलं आहे. या रहाळात, या असं म्हणतात, किल्ले राजगडाच्या अंगाखांद्यावरच तारुण्य प्राप्त झालेले शिवाजी महाराज दिसतात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा झालेला तो हल्ला, ते युद्ध म्हणजे अफजल खानाचं. आणि त्यावेळेला अफजल खानासारख्या बलाढ्य माजलेल्या हत्तीला या शात्र तेजाच्या सिंहाने आपल्या पंजाने कसं चिरडून टाकलं त्याची साक्ष ही शिल्पपट्टी आपल्याला देत असते. नेक्स्ट, तिथून आपण बुरुजाच्या शेवटच्या टप्प्यात येतो. त्या बुरुजावरून आपल्याला समोरच्या बाजूला तोरणा दिसत असतो. जे गडभ्रमंती करणारे आहेत त्यांना किल्ले राजगड ते तोरणा या वाटेबद्दलची चांगलीच माहिती असेल. ह्याही परिसरात आपल्याला काही इतर मूर्त्या दिसतात. याच्यामध्ये एक आहे वीर मारुती. मारुतींच्या बाबतीमधले जे काही प्रकार आहेत, म्हणजे समर्थांनी मारुती हा पूजनीय केला, त्याला वीरत्व दिलं, त्याचं वीर रूप सैनिकांसाठी, शात्र तेजासाठी वापरलं. त्यामुळे वेशीवर असलेला मारुती हा पुढे आपल्याला गावामध्ये आलेला दिसून येतो. अर्थात गडदुर्गांवरच्या आपल्याला तटबंदीच्या शेवटच्या बुरुजांमध्ये मारुतीची शिल्प दिसतात. एकाकी बाजूला असलेल्या पहाऱ्याच्या ठिकाणी ती शिल्प दिसतात, कारण भूताखेतांपासून वीर मारुती आपलं रक्षण करेल याच्याबद्दल सैनिकांना खात्री असते. त्याचप्रमाणे या वीर मारुतींबद्दल एक दिसतं की या मारुतींचे त्यांच्या एकंदरीत रचनेवरून वेगवेगळे प्रकार आहेत. जेव्हा तो मारुती हातामध्ये द्रोणागिरी पर्वत आणतोय तेव्हा तो कर्तव्य मारुती असतो. जेव्हा तो प्रभू रामचंद्र आणि सीतामाई समोर हात जोडून असतो तेव्हा तो दास मारुती असतो. आणि ज्या वेळेला तो युद्धासाठी ललकारतो, तो आपली शेपटी डोक्यावरून वळवून घेतो तेव्हा तो वीर मारुती असतो. तर आपल्याला वीर मारुतीची अशी शिल्प बहुतांशी गडांवरती आढळतील, अर्थात संरक्षणाच्या दृष्टिकोनातून. नेक्स्ट, इथे आपल्याला संजीवन माचीच्या बाबतीत तटबंदीची वेगळेपण वैशिष्ट्य जाणवायला लागतात. संजीवन माचीचं जे काही आपण दुहेरी तिहेरी बांधकाम
म्हणजे शत्रूकडून जर हल्ला झाला तर एक तटबंदी नुकसानकारक झाली असेल काही, तर दुसऱ्या तटबंदी तिसऱ्या तटबंदीने संरक्षण होईल, अशा प्रकारची घेतलेली काळजी आपल्याला दिसते. आणि ह्या संजीवन माचीवर शेवटचा जो बुरुज आहे तो त्या मानाने विस्तृत आहे. त्या ठिकाणी महाराजांच्या शस्त्रांच्या अनुषंगाने एक महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे फिरती तोफ. त्याला चाकं असलेल्या गाड्यावर त्या तोफेला ठेवून त्या तोफेचं डिरेक्शन बदलता यायचं आणि संजीवन माचीच्या रोखाने कुठल्याही बाजूने येणाऱ्या शत्रू असून राजगडाचं संरक्षण करण्याचं कार्य ती तोफ करायची. अशा प्रकारची ही संजीवन माची. आता इथून पुढे आपल्याला शेवटच्या राजगडाच्या टप्प्याकडे जायचंय, ते अर्थात बाले किल्ला. नेक्स्ट, बाले किल्ल्याकडे चढाई करायची म्हणजे आता आपण चौथ्या किल्ल्यातच प्रवेश करतोय. इकडचा मार्ग सुद्धा सुखकारक नाही. एक मार्ग पाली दरवाजापासून बाले किल्ल्यापर्यंत असावा असं वाटतं, पण अजून उत्खननाच्या अभावी आपण ते सांगू शकत नाही. पण आता प्रचलित असलेला जो मार्ग आहे तोही चढताना बऱ्यापैकी दमछाक होते. पूर्वी तर दगडामध्ये असलेल्या खोबणींमध्ये हात आणि पाय रोवूनच चढावं लागायचं. आता शिड्या लावल्या गेल्या, त्यामुळे त्यातल्या त्यात व्यवस्थितपणे आपण बाले किल्ल्याच्या दरवाजात पोहोचतो. नेक्स्ट, बाले किल्ल्याचा दरवाजा एकदम आपल्या अंगावर येणाराच असा आहे. एवढ्या उंचीवर एवढ्या कमी जागेमध्ये हे बांधकाम कसं केलं असेल याचा आश्चर्य करत आपण विचार करत उभे असतो आणि अचानक आठवतं, अरे या बुरुजामध्ये एक महत्वाचं आहे. ज्या वेळेला अफजल खानाचा वध महाराजांनी केला आणि तो वध केल्यानंतर राजमाता जिजाऊंच्या एकंदरीत विचारानुसार, जिजामातांच्या इच्छेनुसार त्या अफजल खानाला बघण्यासाठी त्याचं शीर कापून राजगडावर महाराजांनी पाठवलं. जिजामातांना अफजल खानाला बघायचं होतं, कारण आपल्या मोठ्या पुत्राचा, ज्येष्ठ संभाजी राजांचा वध करणाऱ्या या अफजल खानाला कसा तो दिसतो तरी कसा, तो शत्रू होता तरी कसा, हेच त्यांना बघायचं होतं. आणि ज्या वेळेला ते शीर इथे आणलं, तो अफजल खान त्यांनी बघितला, त्यावेळेला जिजामातांच्या मनात एकच भावना आली की ते निश्चित पडलेलं जे शीर आहे ते आता काय करणार. आणि मग जिजामातांनी आज्ञा केली की त्या शिरास पिंजरा करून म्हणजे योग्य प्रकारे ते शीर दफन करायचं काम करा आणि बाले किल्ल्याच्या बुरुजामध्ये त्याच्या दफनाची व्यवस्था करून दिवाबत्तीची सोय करण्यात आली. इथे आपल्याला महाराजांनी आणि जिजामातांनी एक आदर्श घालून दिला की शत्रू मेला, शत्रुत्व संपलं. कारण शिवाजी महाराजांचं शत्रुत्व हे केव्हाही व्यक्तींबरोबर नव्हतं, प्रवृत्तींबरोबर होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची कबर महाराजांनी उभारलेली दिसते आणि जिजामातांनी त्या शिराला या बाले किल्ल्याच्या बुरुजात स्थान दिलेलं दिसून येतं. नेक्स्ट, अफजल खानाच्या त्या शिराचं जिजामातांनी राखलेला जे काही आब आहे तो लक्षात घेऊन आपण बाले किल्ल्यात प्रवेश करतो आणि आपल्या समोर येते जननी आई. जननी देवी म्हणजे अर्थातच महिषासूर मर्दिनी. या महिषासूर मर्दिनीला शिवकाळात रेड्याचा बळी दिला जायचा आणि ती रेडे बळीची जागा बाले किल्ल्याच्या खालच्या बाजूला होती. या देवीचं स्वरूप सुद्धा तांदळा स्वरूपात आहे, त्यामुळे हे देऊळ सुद्धा आपल्याला आणि जननी देवीचं अस्तित्व सुद्धा प्राचीन असल्याची साक्ष मिळते. नेक्स्ट, बाले किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने आपण पायऱ्या चढून पुढे येतो आणि आपल्या डोळ्यासमोर अर्धचंद्राकृती तळ येतं, त्याला चंद्रकोर तळ म्हणतात. मी तुम्हाला म्हंटल की पाण्याची व्यवस्था प्रत्येक गडावर उत्तम आहे, म्हणजे आजच्या काळात सुद्धा आपल्याला गडावर पाणी मुबलक प्रमाणात सापडतं. आता ह्या पाण्याबाबतही आपल्याला एक लक्षात येतं की एकच मोठा तलाव खोदण्यापेक्षा छोटी छोटी टाकी खोदण्याचं प्रयोजन काय, तर एखादं टाकं लिकेज असेल, एखाद्या टाक्यात जनावर पडलं, एखादं टाकं सुकलं, दूषित झालं काही, तर इतर पाणवठा जो आहे तो सुरक्षित राहावा.
आणि दुसरं आपल्याला एक लक्षात येतं की ज्या ठिकाणी ही टाकी खोदली त्या ठिकाणचा जो काही दगड आहे तो काढला बाहेर, त्याला घडीव करून चिऱ्याचं स्वरूप दिलं आणि मग त्याचा बांधकामात उपयोग केलेला दिसून येतो. त्यामुळे किल्ले राजगडावरचं प्रचंड बांधकाम, दुहेरी तटबंदी, एवढा प्रचंड सगळा पसारा या टाक्यांमधल्या दगडांच्या चिऱ्यांमधून उभारलेला आपल्याला दिसून येतोय. नेक्स्ट आपण आता वळतो ते अर्थातच ब्रह्मर्षीचा डोंगर हे नाव साध्य करणाऱ्या प्राचीन गोष्टीकडे, प्राचीन अवशेषांकडे. ह्या ब्रह्मेश्वर मंदिर असा बोर्ड लावला असला तरी हे मूळ ब्रह्मर्षी ऋषींचं स्थान आहे. त्यांच्या स्वतःच्या अध्ययनाची ती जागा आहे आणि अध्ययन करण्यासाठी लागणाऱ्या नीरव शांततेसाठी नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला ब्रह्मर्षींची गुहा सुद्धा पाहायला मिळते, ज्या ठिकाणी ते तपसाधना करत असत. इथून बालेकिल्ल्याची एक छोटीशी भ्रमंती आपण करायला लागतो. आपल्याला 3 माचींच्या बाजूंनी बालेकिल्ल्याचे 3 बुरुज दिसतात. पद्मावती माचीच्या रोखाने, संजीवनी माचीच्या रोखाने आणि सुवेळा माचीच्या रोखाने. आणि त्या बुरुजांवरती असलेला जो काही थोडासा भाग आहे तोच बालेकिल्ल्यामधला थोडासा विस्ताराचा भाग, नाहीतर अतिशय अरुंद असा हा बालेकिल्ला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट या बालेकिल्ल्यावर आपण ज्या वेळेला फिरतो तेव्हा महाराजांचं प्रारंभिक जीवन आपल्या लक्षात येतं. या बालेकिल्ल्यावर स्वतः शिवप्रभूंचं वास्तव्य होतं, त्यांच्या अष्टराज्ञींचं वास्तव्य होतं. समोर दिसणाऱ्या वास्तू या राणी वशाच्या आहेत आणि स्त्री वर्गाच्या अनुषंगाने पाणवठ्याची सोय सुद्धा आपल्याला जवळच असलेली दिसून येते. हे किती अरुंद जागेमध्ये केलेली ही व्यवस्था आपल्याला इथे दिसते. शिवाजी महाराजांचे एकंदरीत 8 विवाह झालेले होते. प्रथम पत्नी सगुणाबाई शिर्के, द्वितीय पत्नी सईबाई निंबाळकर, तृतीय पत्नी पुतळाबाई साहेब मोहिते, चतुर्थ पत्नी लक्ष्मीबाई साहेब बिचारे, पाचवी पत्नी आहे सकवारबाई गायकवाड, 6व्या पत्नी आहेत गुणवंताबाई इंगळे, 7वी पत्नी काशीबाई जाधव आणि 8वी पत्नी सोयराबाई मोहिते. या अष्टराज्ञींचंही वास्तव्य या परिसरात आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट स्वतः महाराजांचा राजवाडा, आता राजवाडा या संकल्पनेला तडा देणारा असा हा संपूर्ण आपल्याला परिसर. राजवाडा मी म्हणतेय पण समोर आपल्याला जे काही दिसतं आहे ते फक्त असे चिरे की एखाद्या सर्वसामान्य माणसाचं घर असावं असे, पण आपल्यासाठी आपल्या हृदयाच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या महाराजांचा पदस्पर्श या ठिकाणी झालेला असल्यामुळे या वास्तू, हे चिरे आपल्यासाठी अतिशय पवित्र आहेत. महाराजांचं जीवनमान किती साधं होतं त्याची साक्ष देणारे हे चिरे आहेत. म्हणजे महाराजांनी स्वराज्य कार्य सुरू केलं, गडकोट ताब्यात घेण्यास सुरुवात केली, त्यांना गुप्तधनही सापडलं, महसूल उत्पन्नही मिळत गेलं, वतनी जमिनीतूनही पैसा मिळत होता, पण जे काही होतं ते इदम न मम, ते माझं नाहीये, ते स्वराज्यच आहे असं म्हणत त्यांनी संपूर्णपणे ते स्वराज्य कार्यास्तव वापरलंय आणि स्वतः मात्र एक सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन ते जगलेले दिसून येतात. नेक्स्ट महाराजांची बालेकिल्ल्यावर असलेली ही आपल्याला सदर या ठिकाणी पाहायला मिळते आहे. महाराजांचा अस्तित्वाच्या या ठिकाणी खुणा दिसून येतात, राजवाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. नेक्स्ट आपण इथून जेव्हा बघतो तेव्हा बालेकिल्ला पूर्णपणे आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो. असं म्हटलं जातं की जगामध्ये किल्ले राजगडासारखा किल्ला नाहीये आणि असला तर किल्ले राजगडासारखा बालेकिल्ला नाहीये, आणि असला तरी त्या बालेकिल्ल्यावर, त्या किल्ले राजगडावर शिवप्रभूंसारखा राहणारा राजा नाहीये, नृपती नाहीये. त्यामुळे किल्ले राजगड, त्याचं अजोड बांधकाम, त्याची नैसर्गिक ठेवण, हे सगळं बघितल्यानंतर
प्रत्यक्ष स्वर्गलोकीला सुद्धा किल्ले राजगडाचा हेवा वाटत असला पाहिजे. किल्ले राजगड म्हणजे बाल शिवरायांपासून तारुण्यातलं उफाळतं स्वराज्य कार्य करणारे शिवाजी राजे, शिवाजी महाराज असं सगळी रूप पाहणारा हा वास्तुपुरुष आहे. 2,500-3,000 वर्षापासून तो या ठिकाणी उभा आहे, पण त्याचं भाग्य जे फळफळलं, जे अजरामर झालं, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यामुळे. भले त्याला ज्या ठिकाणी राजाभिषेक व्हावा असा राजधानीचा मान मिळाला नसला, तरी या किल्ले राजगडाने शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या प्रत्येक महत्वाच्या गोष्टीला साक्ष दिलेली आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली प्रत्येक मोहीम, फतेखानाची स्वारी असू दे, जावळीची मोहीम असू दे, अफजल खान वध असू दे, त्यानंतर कोंढाण्यावरची स्वारी, आग्रा भेट, जयसिंहाची स्वारी, जे जे काही सगळं होतं ते किल्ले राजगडाने अनुभवलं. शिवाजी महाराजांना त्यांनी ते अनुभव दिले, ते ज्ञान दिलं आणि मराठ्यांच्या राजासाठी आवश्यक असलेली सगळी तयारी करून घेतली. किल्ले राजगडाकडे बघूनच जणू काय महाराज स्वतः इतके कणखर झालेले दिसतात. किल्ले राजगडाचं भाग्य थोर. त्यामुळे आपल्याला किल्ले राजगडाचा एकंदरीत इतिहास पाहता शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सगळी चढती कमान टप्प्याटप्प्याने पाहायला मिळते. नेक्स्ट, शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व सांगणारा हा किल्ले राजगड. अर्थातच 1-2 तासात त्याचं वर्णन करता येणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तिथल्या चिऱ्यांना स्पर्श करून तिथल्या भूमीवरती माथा टेकून ज्या वेळेला आपण येऊ तेव्हा आपण कृतकृत्य असतो. शिवप्रभूंच्या, राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणजे गडदुर्ग धारकऱ्यांची पंढरी. आणि अशा या किल्ले राजगडाचं हे संपूर्ण वैभव संपूर्ण जगाला कळलेलं आहे. आणि म्हणून पहिल्या 10 उत्कृष्ट किल्ल्यांमध्ये किल्ले राजगडाच्या बांधणीचा समावेश होतोय, हे लक्षात घ्या. युरोपामधल्या प्रदर्शनामध्ये, कायम स्वरूपी प्रदर्शनामध्ये किल्ले राजगडाची प्रतिकृती ठेवली गेली आहे आणि शिवाजी महाराजांच्या कुशल इंजिनियर असलेल्या कर्तृत्वाची बाजू ती युरोपियनांनी अभ्यासलेली आहे. आपण या महाराष्ट्र देशी राहतो. आपल्यासारखे काही लोक किल्ले राजगडावर जातात. 90% लोक तर इथे येतही नाहीत. पण जे जातायत ते किल्ला पाहून येत आहेत. आपल्याला तो अभ्यासून यायचंय. फक्त शिवाजी महाराज की जय म्हणून नाही, तर शिवाजी महाराजांनी ही जी चिलखती बांधणी केली आहे, या बांधणीसाठी असं कोणतं मिश्रण वापरलं, संरक्षणासाठी कोणती सिद्धता केली, टप्प्याटप्प्याने हे बांधकाम कसं काय पूर्ण केलं, इथून आखलेल्या मोहिमांची सगळी कशी काय एकंदरीत जुळणी केली, या सगळ्याचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. माझ्याकडे जे काही अल्पस्वल्प ज्ञान होतं, माझे गुरु अप्पा परब यांच्या माध्यमातून माझ्याकडे जे काही ज्ञान आलं ते मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करते. पण मी इतिहासाची विद्यार्थिनी आहे. माझा अभ्यास अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे कमी अधिक काही जर राहिलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व. पण किल्ले राजगडाचा एकंदरीत जर आपण सगळा विचार केला तर किल्ले राजगडाच्या मनामधली भावना, त्यातली आर्तता आपल्या लक्षात येते. आणि राजगडावरती आपण जेव्हा उभे असतो तेव्हा नकळत आपल्या मनात शब्द उमटतात. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. पंकज. धन्यवाद ताई. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गाराज रायगड
तर्फे आज जे इतिहास मंथन 2021 आणि आजचं जे पुष्प सादर केलं, मला वाटतं खरंच आम्ही राजगडाची आणि ते रायगडचा प्रवास जो आम्ही बोलतोय की ह्या माध्यमातून आपण घेणार आहोत, तर एक खरी सुरुवात आज या राजगडाच्या मोहिमेत झालेली आहे. आणि प्रत्येक जण इथे कॉमेंट्स मध्ये टाकतंय, बऱ्याच जणांची जी तृप्तता व्हायला पाहिजे होती तिथे आपलं जाणं होत नाहीये, ती आज खरोखर ह्या पीपीटीच्या माध्यमातून झालेली आहे. तुमचे खूप आभार. आणि मी तर म्हणेन एक गुरुवारी आप्पा बर्वांनी जी काही आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना जी काही देणगी दिलेली आहे आणि जो वसा दिलेला आहे तो आपण सर्वजण याच माध्यमातून पुढे घेऊन जात जाऊ हीच आशा बाळगतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. जय शिवराय.